चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत असेल। आज आपण तुमच्यासमोर इतिहासातला एक नवीन महत्त्वपूर्ण घटक घेऊन येत आहोत। तो म्हणजेच काय असेल तर आगामी येणारी जी काही कंबाईन गट ब ची जी परीक्षा आहे याच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक आहे आणि तो घटक म्हणजेच काय असेल तर एसटीआय पूर्व 2015 च्या परीक्षेमध्ये इतिहासाचे जे 15 प्रश्न आले होते ना, या 15 प्रश्नाच्या आपण चारही पर्यायाचं विश्लेषण घेणार आहोत। आपल्याकडे मटेरियल आहे पण त्या मटेरियलमध्ये कुठं तर आपल्याला एका पर्यायाचंच किंवा एक दोन पर्यायाचं विश्लेषण दिलेलं आहे, पण मी या ठिकाणी तुम्हाला चारही पर्यायाचं विश्लेषण देणार आहे। म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला न थांबता बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये याचं 100% महत्त्व कळेलच। बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 15 प्रश्न बघायचे आहेत आणि ते 15 प्रश्न आयोगाने कोणते आणि कशा पद्धतीने विचारलेत, कोणकोणत्या घटकावर विचारलेत ते आपण आता बघू। याच्यामधला सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे ना, तो पहिला प्रश्न काय विचारलाय बघा, की त्यांनी प्रश्न काय विचारलाय ते काय म्हणते माहिती आहे का, की एखाद्या ह्याच्यामध्ये काय म्हणतंय की मुख्य उणीव म्हणजे काय, यात मुसलमानांना विशेष करून मुस्लिमांना किंवा मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही। म्हणजे अशी खालीलपैकी कोणती चळवळ होती ज्यामध्ये मुस्लिम शेतकऱ्यांचा पाठिंबा एखाद्या चळवळीला मिळवता आला नाही, ती चळवळ कोणती होती असा एक प्रश्न विचारलाय। फक्त सांगितलंय बघा मुस्लिम शेतकऱ्याचा पाठिंबा म्हणल्या, बघा ती चळवळ कोणती। आयोगाने 4 पर्याय दिलेत, त्याच्यामध्ये पहिला पर्याय जो दिलाय ना तो काय दिलाय माहिती आहे का, भारत छोडो आंदोलन दिलंय। त्याच्यानंतर जो दुसरा पर्याय दिला तो दिला दांडी यात्रा दिलाय। त्याच्यानंतर तिसरा पर्याय दिला स्वदेशी चळवळ आणि चौथा पर्याय काय दिला माहिती आहे का, शेतकऱ्यांची चळवळ। अशा 4 पर्याय आयोगाने विचारलेले आहेत आणि याच्यातला जो पर्याय आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ना, ते उत्तर काय माहिती आहे का, तर स्वदेशी चळवळ आहे। स्वदेशी चळवळीला भारतीय मुस्लिम शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला नव्हता, बाकीच्या सर्व चळवळीला मुस्लिम शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय। ते कसा दिलाय ते बघू आपण। शेतकऱ्यांच्या चळवळीत तितुमीर हे मुस्लिम शेतकऱ्यांनी चालू केलेली चळवळ होती। हे मुस्लिम निथर अली नावाचा व्यक्ती आहे, या व्यक्तीने शेतकऱ्यांची चळवळ चालू केलेली आहे। त्याच्यानंतर दांडी यात्रा म्हणजे भारतीय मुस्लिमांचा मोठा प्रमाणात पाठिंबा आहे, आपण बघू पुढं। मुस्लिमांनी पाठिंबा दिला होता। भारत छोडो मध्ये मुस्लिम लोकांचा पाठिंबा आहे, मुस्लिम शेतकऱ्यांनी पण पाठिंबा दिला होता। त्याच्यामध्ये अबुल कलाम आझाद वगैरे किंवा सय्यद अहमद आहेत, हे सगळी लोक होती। पुढे बघायचंच आता आपल्याला। आता याच्यामध्ये आपण एका पर्यायाचं विश्लेषण बघणार आहोत। उत्तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की बघा, शेतकऱ्याचा पाठिंबा मिळवता आला नाही, कोणत्या शेतकऱ्यांचा, मुसलमान, आणि त्याचं उत्तर काय सांगितलंय तुम्हाला मी, कोणती चळवळ सांगितलंय, स्वदेशी चळवळ। आणि आता आपण एक पर्यायाचं विश्लेषण बघणार आहोत आणि त्याच्यात पहिला पर्याय जो होता ना, ते काय माहिती आहे का, भारत छोडो। आता भारत छोडो मध्ये आपल्याला काय बघायचंय, सर्वात महत्त्वाचं बघा की भारत छोडो आंदोलन कधी आणि कसं आणि कोणत्या पद्धतीने सुरू झालं, अतिशय महत्त्वाचा भाग आहे। याच्यामध्ये एका स्लाइड मध्ये मी तुम्हाला सगळे घटक कव्हर करून दिलेले आहेत। स्लाइड व्यवस्थित बघा आणि शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये बघा काय दिले माहिती आहे का, जे भारत छोडो आंदोलन आहे ना, ते कधी आणि कशा पद्धतीने सुरू झालं, याची घोषणा काय, याला कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं, याच्यामध्ये कोणकोणते व्यक्ती सहभागी होते, त्या सहभागी झालेल्या व्यक्तीला इंग्रजांनी कोणत्या तुरुंगामध्ये टाकलेलं होतं, गांधीजीने तो कोणता संदेश दिला होता किंवा कोणते व्यक्ती सहभागी झाले होते, हा सगळा घटक किंवा हे सगळे घटक आपण एका स्लाइडमध्ये कव्हर करणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, जे भारत छोडो जे आंदोलन आहे, हे जे भारत छोडो आंदोलन होतं ते कधी आणि कशा पद्धतीने सुरू झालेलं, याच्यामध्ये घोषणा केली ती 8 ऑगस्टला। 8 ऑगस्ट 1942ला अधिवेशन भरलेलं होतं आणि ते भरलेलं कुठं माहिती आहे का, ग्वालिया टँकला। कुठं, मुंबईमध्ये ग्वालिया टँक या ठिकाणी अधिवेशन भरलेलं। आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे, आपल्याकडे आपण ऑगस्ट क्रांती दिन साजरा करतो, पण तो ऑगस्ट क्रांती दिन आपण कधी साजरा करतो माहिती आहे, किती ऑगस्टला, 9 ऑगस्टला आपण क्रांती दिन साजरा करतो। का तर या दिवशी भारतामध्ये खूप मोठं आंदोलन पेटलं आणि इंग्रजांनी भारतातल्या प्रमुख लोकांना अटक केली आणि भारतातल्या लोकांनी स्वयंस्फूर्त पद्धतीने या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला, म्हणून आपण त्याला ऑगस्ट क्रांती दिन म्हणतो। किती तारखेला, 9 तारखेला। तेही पुढे बघू आपण। आता सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, या या आंदोलनाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। याला वर्धा प्रस्ताव पण म्हणतात। आता बघा, याला काय म्हणतात, वर्धा प्रस्ताव म्हणतात। आता वर्धा प्रस्ताव का म्हणतात, त्याच्या पाठीमागचं कारण काय माहिती आहे का, वर्धा प्रस्ताव का म्हणतात त्याला, ह्याच्या पाठीमागचं कारण आहे की वर्ध्याला हे एकंदरीत एक अधिवेशन झालेलं, ते तारीख आहे 6 जुलै 1942ला। 6 जुलै 1942ला आणि 6 जुलै 1942ला जे आंदोलन झालं, म्हणजे प्रस्ताव मांडण्यात आला 6 जुलै 1942ला तिथं प्रस्ताव मांडण्यात आला, परंतु तो 14 जुलै 1942ला पंडित नेहरू यांनी काय केला होता, तो मान्य केला होता।
पंडित नेहरू यांनी काय केला होता माहिती आहे का, तो प्रस्ताव मान्य केला. कितीला? 14 जुलै 1942ला पंडित नेहरूंनी तो प्रस्ताव काय केला होता, मान्य केला होता. मांडला होता प्रस्ताव कुठं? वर्धामध्ये. समजते तुम्हाला, गांधीजींनी वर्ध्याला आश्रम स्थापन केलेलं होतं. कधी स्थापन केलेलं होतं गांधीजींनी वर्ध्याला? 1936 मध्ये वर्धा इथं या ठिकाणी गांधीजींनी आश्रम स्थापन केलं होतं. वर्ध्याला आश्रम का स्थापन केलं? गांधीजींचं साबरमतीला आश्रम होतं, पण गांधीजींनी साबरमती आश्रम सोडलं. कधी? 1930ला. का सोडलं? तर गांधीजीने दांडी यात्रेची सुरुवात करत असताना शपथ घेतली होती, जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही तोपर्यंत मी आता साबरमती आश्रमात येणार नाही. आणि म्हणून 1936 मध्ये गांधीजींनी वर्ध्याला आश्रम स्थापन केला आणि त्या ठिकाणीच एकंदरीत हे ठराव वगैरे काय झाला होता, पास झाला होता. आणि त्याला 6 जुलैला मांडला आणि 14 जुलैला काय झालं होतं, प्रस्ताव मंजूर झाला. आणि तो कोण केला होता? पंडित कोण? नेहरूंनी. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याला ऑगस्ट प्रस्ताव का म्हणायचं, ह्याच्या पाठीमागचं कारण, तर ऑगस्ट मध्ये सुरुवात झाली होती या सगळ्याला. इथं बघितलं आपण आत्ताच 9 ऑगस्टमध्ये 8 ऑगस्टला आपण बघितलं होतं अधिवेशन ठराव, आणि 9 ऑगस्ट पासून भारतभर आंदोलन वगैरे सुरू झाली होती. आता याला स्वयंस्फूर्त आंदोलन पण म्हणतात. आपण ऑगस्ट आंदोलन बघतोय, भारत छोडो आंदोलन बघतोय. लक्षात ठेवा, भारत छोडो आंदोलनाची माहिती सांगतोय मी तुम्हाला. आता स्वयंस्फूर्त आंदोलन पण म्हणतात याला. का म्हणतात माहिती आहे का, की एक काँग्रेसचे जे लोक दिसत आहेत तुम्हाला, बघा कोणते काँग्रेसची लोक दिसत आहेत. इथं आगा खान पॅलेसमध्ये आहेत, इथं अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये काही लोक अटक झालेत, हजारीबागमध्ये काही लोक अटक झालेत, त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद बांकीपूरमध्ये आहेत. ही जी एवढी सगळी लोक दिसत आहेत ना तुम्हाला इथून, ही एवढी सगळी लोक आहेत ना, एवढ्या सगळ्या लोकांना अटक केली इंग्रजांनी. अटक केल्याच्या नंतर भारतातली लोक थांबली नाहीत आणि भारतातल्या लोकांनी या प्रमुख लोकांना अटक केल्याच्या नंतर माझं आंदोलन आहे, मला स्वातंत्र्य पाहिजे, स्वराज्य माझा हक्क आहे आणि तो मला मिळवायचा आहे, याच्यासाठी सगळ्या लोकांनी प्रयत्न केलं. म्हणून याला कसलं आंदोलन म्हणतो आपण? स्वयंस्फूर्त आंदोलन असं देखील म्हणतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. मी काय सांगितलं आता, ऑगस्ट आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती जी आहे याच्यामध्ये जो झालेला भाग होता किंवा भारत छोडो आंदोलन आहे, याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात. त्याच्यामध्ये वर्धा प्रस्ताव आहे, ऑगस्ट प्रस्ताव आहे आणि स्वयंस्फूर्त आंदोलन या नावाने त्याला ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला आता काय बघायचं माहिती आहे का, हे का चालू झालं? ऑगस्ट म्हणजे भारत छोडो आंदोलन का चालू झालं, याच्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय होतं माहिती आहे का? क्रिप्स मिशन अयशस्वी झालेलं होतं. मग आता क्रिप्स मिशन अयशस्वी झाले. मग आता क्रिप्स मिशन अयशस्वी का झालं होतं? तुम्हाला माहित आहे स्टॅफोर्ड क्रिप्स आहेत. स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली 1942ला क्रिप्स मिशन आलेलं होतं. आणि क्रिप्स मिशनने भारतामध्ये अनेक तरतुदी ठेवल्या. क्रिप्स मिशन का आलं होतं, तर भारताने दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांना मदत करावी, इंग्रजांच्या बाजूने उतरावं, याच्यासाठी क्रिप्स मिशन भारतात आलं. परंतु भारतीयांच्या समोरच्या तरतुदी ठेवल्या होत्या क्रिप्सने, त्या तरतुदी भारतीयांना मान्य नव्हत्या. म्हणून गांधीजीने सांगितलं की बा बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक म्हणजे क्रिप्स आहे, किंवा क्रिप्स सारखा व्यक्ती स्वतःला सैतानाचा वकील बनू देतो असं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील, जर नसतील तर हे 2 विधानं लक्षात ठेवायचे आहेत. आणि क्रिप्स मिशन येऊन भारतातून परत गेलं आणि परत गेल्यामुळे मग भारत छोडो आंदोलनासारख्या गोष्टी चालू झाल्या. का तर याच्या पाठीमागचं आणखी दुसरं कारण काय होतं, तर भारताच्या उंबरवट्यावर जपान येऊन थांबला होता. जपानने पूर्वेकडचा काही भाग जिंकून पण घेतला होता आणि मग आता भारतीय लोकांना आपल्या स्वातंत्र्याचा प्रश्न पडलेला होता आणि म्हणून भारतीय लोक स्वयंस्फूर्त पद्धतीने आंदोलनामध्ये उतरले होते. त्याच्यानंतर आता महात्मा गांधीजी याचं नेतृत्व कोण कोण करताय बघा. महात्मा गांधीजी नेतृत्व करतायत. प्रमुख नेतृत्व महात्मा गांधीजींचं होतं. मग याच्या मार्फत पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, अबुल कलाम आझाद आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत, त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण, असे अनेक लोक आहेत. जे.बी. कृपलानी आहेत, कस्तुरबा गांधी आहेत, सरोजिनी नायडू आहेत, महादेव देसाई आहेत, अशी सगळी लोक याच्यामध्ये सहभागी झालेली होती, प्रमुख लोक. परंतु इंग्रजांनी काय केलं माहिती आहे का, ही सगळी लोक आता 9 तारखेपासून काय करणार होती माहिती आहे का, संपूर्ण भारतभर आंदोलन छेडणार होती आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना आता अटक करणं गरजेचं होतं. म्हणून काय केलं माहिती आहे का, 9 ऑगस्टलाच बघा, 9 ऑगस्टला यांनी काय केलं, संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी रात्री किती वाजता माहिती आहे का, 12 वाजता, संध्याकाळी रात्री 12 वाजता ह्या सगळ्या लोकांना इंग्रजाने ऑपरेशन 0 अवर नावाचं एक ऑपरेशन राबवलं आणि या सगळ्या लोकांना काय केलं माहिती आहे का, अटक केली. समजताय? किती तारखेला? 8 ऑगस्टला हे ठरलं. 9 ऑगस्टला असं ठरलं की आता आपल्याला भारतभर आंदोलन करायचं आहे आणि 8 ऑगस्टच्या रात्री
म्हणजे 9 ऑगस्टची सुरुवात, आणि त्या दिवशी 9 ऑगस्टला हे लोक सगळ्या भारतभर आता आंदोलन करणार होते, परंतु इंग्रजांनी त्यांना काय केलं माहिती आहे का, अटक केली. किती वाजता? 12 वाजता. म्हणून त्याला ऑपरेशन 0 आवर असं काय देण्यात आलंय, नाव देण्यात आलंय. लक्षात ठेवा, ऑपरेशन काय 0 आवर. आता मग या सगळ्या लोकांना कुठं आणि कसं ठेवलं? याच काळात गांधीजींनी करो या मरो काय दिलं होतं, म्हणजे नारा पण दिलेला होता. मग ह्या प्रमुख लोक कुठं कुठं कुणाला ठेवले ह्याच्यावर प्रश्न येते बघा. आगा खान पॅलेस आहे. आगा खान पॅलेस कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. आगा खान पॅलेस कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. इथं कोणाला ठेवलंय? महात्मा गांधीजींना ठेवलंय. त्याच्याबरोबर कस्तुरबा गांधी आहेत, त्याच्यानंतर सरोजिनी नायडू आहेत, आणि त्याच्याबरोबर कोण आहे? महादेव देसाई आहेत. म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, जी काही लोक आहेत ना याच्यामध्ये बघा, म्हणजे कोण कोण आहेत तर महात्मा गांधी, त्याच्यानंतर सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई, ह्या सगळ्या लोकांना कुठं ठेवलं होतं तर आगा खान पॅलेसमध्ये ठेवलंय. आणि आगा खान पॅलेस कुठं होता तर पुण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढं बघायचं कुठं माहिती आहे का, अहमदनगरचा किल्ला आहे. आता बघा अहमदनगरचा किल्ला, अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये कोणाकोणाला ठेवलंय आणि कसं ठेवलंय ते बघू आपण. अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये बघा कोण कोण आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, अबुल कलाम आझाद आहेत, त्याच्यानंतर जे.बी. कृपलानी आहेत, पट्टाभी सीतारामय्या आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर सय्यद मोहम्मद आहेत, आणि गोविंद वल्लभ आहेत. म्हणजे एवढ्या लोकांना त्यांनी इथं ठेवलंय. लक्षात ठेवा, इथंच डिस्कवरी ऑफ इंडिया हे ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूने लिहिला. इंदिरा गांधीजींना याच तुरुंगातून ते पत्रव्यवहार वगैरे करायचे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायच्या तुम्हाला. बघा आपण काय बघत होतो माहिती आहे का, अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये कुणाला ठेवलं त्यांनी? पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, अबुल कलाम आझाद आहेत, त्याच्यानंतर जे.बी. कृपलानी, पट्टाभी सीतारामय्या आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर सय्यद मोहम्मद आहेत, आणि गोविंद वल्लभ पंत आहेत, जे पंडित जवाहरलाल नेहरूंचे कट्टर खंदे पुरस्कर्ते होते. एवढ्या लोकांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ठेवलं होतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आगा खान पॅलेसमध्येच 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच्यामध्ये कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई या दोघांचा मृत्यू झाला होता तुरुंगामध्येच. लक्षात ठेवा कोण कोण, कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई. आणि पुन्हा गांधीजीने याच ह्याच्यात आगा खान पॅलेसमध्येच 21 दिवसाचा आपण उपवास केला. इथं दिसतंय तुम्हाला 21 दिवसाचा हरताळ. कधी चालू केला? 10 फेब्रुवारी 1943ला. गांधीजीने 10 फेब्रुवारी 1943ला आगा खान पॅलेसमध्ये 21 दिवसाचा काय चालू केला? हरताळ चालू केला किंवा उपवास चालू केला. परंतु आरोग्याच्या कारणास्तव गांधीजींना 6 मे 1944ला काय करावं लागलं? सोडून द्यावं लागलं. कितीला? 6 मे 1944ला गांधीजींना काय करावं लागलं? सोडून द्यावं लागलं. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. आता बघा आपण काय बघत होतो की कुठं कोणाला ठेवलं होतं. आगा खान पॅलेसमध्ये बघितलं आपण. अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये जो अहमदनगरचा किल्ला ज्याला आपण अष्टकोयीचा भुईकोट किल्ला म्हणतो, जो चांद बेबीचा आहे, निजामाच्या काळातला किल्ला होता, अतिशय मजबूत किल्ला. या किल्ल्यामध्ये इंग्रजांनी एवढ्या लोकांना ठेवलं होतं. त्याच्यानंतर हजारीबागमध्ये त्यांनी जयप्रकाश नारायण यांना ठेवलंय. हजारीबागमध्ये जयप्रकाश नारायण यांना ठेवलं. पण जयप्रकाश नारायण म्हणजे एक चतुर व्यक्तिमत्व होतं. आणि जयप्रकाश नारायण यांनी काय केलं माहिती आहे का? हजारीबाग म्हणजे झारखंडमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि जयप्रकाश नारायण यांनी काय केलं माहिती आहे का? जयप्रकाश नारायण इथून काय झाले? फरार झाले. लक्षात ठेवा, इंग्रजांच्या हातावर तुरी दिल्या. तुरी देणे म्हणजे तुरी काढून देणं नाही, माहित आहे, लक्षात ठेवा. ताटावर बस म्हणजे आपल्याला काही ताटावर बसायचं नाही. मराठी व्याकरणाचे तुम्ही गाड्या अभ्यासक असाल. आणि या ठिकाणी जयप्रकाश नारायण काय झाले माहिती आहे का? फरार झालेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे, दुसरे व्यक्ती आहेत बांकीपूर. बांकीपूरमधून, बांकीपूर बिहारमध्ये आहे. आणि इथून कोण गेले माहिती आहे का? तर इथून गेले जयप्रकाश नारायण, राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद इथं होते, बांकीपूरला आहेत. बिहारमध्ये बांकीपूर आहे, त्या ठिकाणी राजेंद्र प्रसाद यांना ठेवलेलं होतं. मी 5 ते 6 मिनिट घेतले तुमचे एका प्रश्नासाठी, एका प्रश्नातल्या एका पर्यायासाठी. बघा, हे भारत छोडो आंदोलन आहे. ही जर तुम्ही स्लाइड जर सगळी बघितली तर कुठलाही प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण. याच्यामध्ये आपण काय बघितलं बघा, की कुठं ठराव मांडला, घोषणा कुठं करण्यात आली होती, याची ओळख काय, याला वेगवेगळ्या 3 नावाने याला ओळखलं जातं. कारण काय होतं तर क्रिप्स मिशन होती. त्याच्यानंतर भारताच्या उंबरवट्यावर जपान आला होता. ऑगस्ट प्रस्ताव फेटाळला होता भारतीय लोकांनी. त्याच्यानंतर नेतृत्व महात्मा गांधीजी करत होते. 8 ऑगस्टला हे सगळं ठरलेलं. 9 ऑगस्टला आंदोलन भारतभर करणार होते. परंतु ऑपरेशन 0 आवरच्या अंतर्गत भारतीय लोकांना इंग्रजांनी काय केलं होतं? अटक केलं. आणि कुठं कोणत्या लोकांना ठेवलं होतं हेही मी तुम्हाला सांगितलं. आणि इथं भारत छोडो मधलं एक गांधीजींचं एक मोठं चित्र किंवा एक तस्वीर या ठिकाणी तुमच्या समोर मी दाखवण्याचा प्रयत्न केला. चला पुढे जाऊ आपण. आता पुढे बघायचं आपल्याला स्वदेशी चळवळ. त्याच्यानंतर म्हणजे दुसरा पर्याय होता स्वदेशी चळवळीचा. आता स्वदेशी चळवळ म्हणजेच याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? आपल्या इकडं याला एक आपल्या इकडं नाव आहे, ते म्हणजेच काय माहिती आहे का? वंगभंग आंदोलन म्हणतो आपण. पहिलाच प्रश्न आपण बघतोय आणि ते म्हणजेच काय? वंगभंग आंदोलन आहे. आता स्वदेशी चळवळ कधी चालू झाली? 1905 ला. 1905 आपल्या इकडं माहित आहे तुम्हाला की 16 ऑक्टोबर
16 ऑक्टोबर 1905 हा बंगालमध्ये कोणता दिन पाळण्यात आला हो? शोक दिन. बंगालमध्ये कोणता दिन पाळण्यात आला? शोक दिन. कारण या दिवशी लॉर्ड कर्झनने बंगालची काय केली होती? फाळणी केली होती. म्हणून आपण याला शोक दिन असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण? शोक दिन असं म्हणतो. आणि शोक दिन का म्हणतो? तर या दिवशी बंगालची काय झालेली होती? फाळणी झालेली होती. तारीख किती ऑक्टोबर आहे? 16 ऑक्टोबर. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का? हे वंगभंग चळवळ, यालाच आपण स्वदेशी चळवळ म्हणतो. या कालावधीमध्ये लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर बिपिनचंद्र पाल असतील, अरविंद घोष असतील, लाला लजपत राय असतील, या लोकांनी स्वदेशीच्या चळवळीला थोडासा वेग लावला होता. कारण अरविंद घोषांनी चतुसूत्री लिहिले होते. चतुसूत्री स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. परंतु याच्यामध्ये स्वदेशीचा काही गोष्टी समोर आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे काय काय होतं. स्वदेशी चळवळीची जी सुरुवात होती ना, ती कुठे होती माहिती आहे का? गंगा नदीमध्ये काय होतं? डुबकी घालून होती. गंगा नदीमध्ये डुबकी मारायचे आणि आंदोलनाला काय करायचं? सुरुवात करायचं. त्याच्यानंतर राखी बांधून पण, एकमेकाला राखी बांधून पण हा स्वदेशी काय करायची? सुरुवात केलं जायचं आंदोलनाला. त्याच्यानंतर शीर्षक गीत जे होतं ना, ते काय होतं माहिती आहे का? वंदे मातरम. वंदे मातरम हा परवलीचा शब्द होता स्वदेशी चळवळीमध्ये. वंदे मातरम, वंदे मातरम म्हणले की लोकांमध्ये प्रेरणा भरायची, जोश भरायचा, उत्साह भरायचा आणि वंदे मातरमचे नारे गायल्याच्या नंतर प्रत्येक लोक आंदोलनामध्ये काय व्हायचे? सहभागी व्हायचे. त्याच्यानंतर आता इथं काय होतं? सगळ्यात महत्वाचं होतं नेतृत्व कोण करत होतं. बघा, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, नेतृत्व कोण कोण आणि कोणत्या प्रांतात कोण करत होतं हे बघू आपण. बघा, ह्याच्यावरच प्रश्न येणारा, लक्षात ठेवा. बंगाल प्रांतामध्ये रवींद्रनाथ टागोर आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत आनंद मोहन बोस आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोण आहे? लोकमान्य टिळक आहेत नेतृत्व करायला. त्याच्यानंतर पंजाबमध्ये लाला लजपत राय आणि स्वामी कोण आहेत? श्रद्धानंद आहेत. लाला लजपत राय आणि स्वामी श्रद्धानंद हे दोघेही आर्य समाजातले व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा, आर्य समाजावर आपण सेपरेट व्हिडिओ तयार करू. लाला लजपत राय आणि स्वामी श्रद्धानंद या दोघांनी पंजाबमध्ये नेतृत्व केलंय. महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी नेतृत्व केलंय. लोकमान्य टिळक केसरीमधून लेख लिहितात की भारतावर आणीबाणीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी बंगालमधल्या जनतेला काय केलं पाहिजे? सहकार्य केलं पाहिजे. आणि बंगालमधल्या जनतेसाठी महाराष्ट्रातल्या लोकांनी पण स्वदेशी काय केली? स्वीकारली आणि परदेशीच्या मालाचा काय केला? होळी केली. आणि ते लोकमान्य टिळक या ठिकाणी महाराष्ट्रातून नेतृत्व करतायत. दिल्लीमधून सय्यद हजराजा आहेत. सय्यद हजराजा नावाचा व्यक्ती यांनी दिल्लीतून नेतृत्व केलं. तर मद्रासमधून चिदंबरम पिल्ले नावाचे व्यक्ती आहेत, यांनी काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं बघा की सहभाग म्हणजे या ह्याच्यामध्ये वंगभंग चळवळीमध्ये किंवा स्वदेशी चळवळीमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने कुठून नेतृत्व केलं? जोड्या लावायला प्रश्न येईल किंवा योग्य विधान किंवा अयोग्य विधान आहे असे प्रश्न जर आला तर हे तुम्हाला कळायला पाहिजे. बंगालमधून रवींद्रनाथ टागोर, आनंद मोहन बोस आहेत. महाराष्ट्रातून लोकमान्य टिळक आहेत. पंजाबमधून लाला लजपत राय आणि त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती कोण आहेत? स्वामी श्रद्धानंद आहेत. त्याच्यानंतर दिल्लीमधून कोण आहे? सय्यद हजराजा आहेत. आणि मद्रासमधून कोण आहेत? चिदंबरम पिल्ले. हे अशा पद्धतीनं. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं माहिती आहे का? शेतकऱ्यांची एक चळवळ. म्हणजे आपण पहिला प्रश्न बघतोय आणि त्याच्यातल्या आता तिसऱ्या पर्यायाचं आपलं विश्लेषण आहे. आणि अजून एक प्रश्न आहे दांडी यात्रेचा, तो इथं त्याचं विश्लेषण करू आपण. बघा, शेतकऱ्यांच्या चळवळी. आता शेतकऱ्यांच्या चळवळी भरपूर आहेत इतिहासामध्ये, पण त्याच्याशी संबंधित काही मुस्लिम लोकांच्या ज्या चळवळी होत्या ना, त्या मुस्लिम लोकांच्या चळवळी इथं मी घेतलेल्या आहे. समजून आलंय? बघा, त्याच्यामध्ये काय माहिती आहे का? तितुमीरची चळवळ आहे जी पश्चिम बंगालमध्ये झाली होती. तितुमीरची चळवळ आहे पश्चिम बंगालमध्ये झाली आणि तो करणारा व्यक्ती कोण होता? मीर निथर अली आहे. आता मीर निथर अली यांनी का चळवळ चालू केली? याच्या पाठीमागचं कारण का होतं? तर हिंदू लोकांनी मुस्लिमांच्या दाढीवर कर लावला होता. हिंदू लोकांनी मुस्लिम लोकांच्या कशावर कर लावला होता? दाढीवर कर लावला होता. आणि दाढीवर कर लावला म्हणजे ज्यांची दाढी वाढली त्याला काय द्यावा लागायचा? कर द्यावा लागायचा. म्हणून या ठिकाणी ही तितुमीरची चळवळ काय केलेली? उभारली होती. आणि तो उभारणारा व्यक्ती कोण होता? मीर निथर अली होता. त्याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला मोपल्याचं बंड आहे. मोपल्याचं बंड 2-3 वेळा झालेला आहे. हे केरळ प्रांतात झालेलं मोपल्याचं 1836 पासून 1920 पर्यंत अनेक वेळा मोपल्याचं बंड झालंय. आणि हिंदू आणि मुस्लिम शेतकऱ्यामध्ये या ठिकाणी धुम्मचक्री उडाल्यात भरपूर. आणि याचा फायदा कोण घेतला? तर इंग्रजांनी घेतला. आणि तुम्हाला माहित आहे आपल्या इकडं आपण म्हणतो की बाबा ज्यावेळेस दुसऱ्याच्या घराला आग लागते त्यावेळेस आपण त्याच्या घरासमोर आपण कपडे वाळू घालतो, तसंच इंग्रजांचं काम होतं. आणि इंग्रजांनी तेच काम केलेलं होतं. ज्यावेळेस भांडणं लागतील ना त्यावेळेस तेल ओतण्याचं काम, त्याच्यामध्ये रॉकेल टाकण्याचं काम इंग्रज करायचे. आणि हिंदू मुस्लिम ज्यावेळेस भांडणं करून घ्यायचे ना त्यावेळेस इंग्रज एखाद्याची कोणाची तर बाजू घ्यायचे आणि या लोकांमध्ये वनवा पेटवण्याचं काम कोण करायचं? इंग्रज करायचे. आणि त्याच्यामध्ये काय होतं? मोपल्याचं जे बंड झाले ना ते बंड कुठं झालं होतं? केरळमध्ये. आणि त्याचं नेतृत्व करणारा व्यक्ती कोण आहे? सय्यद फजल आहे. आणि काय झालं होतं? तर शेतसाऱ्यात वाढ झाली होती. आता काय होतं? सगळ्यात महत्त्वाचं, काही हिंदू जमीनदार होते.
हिंदू जमीनदार आणि मुस्लिम शेतकरी, आणि मुस्लिम शेतकऱ्यावर हिंदू जमीनदार अन्यात्याचार करत आहेत असा एकंदरीत भाग होता. म्हणून मुस्लिम शेतकऱ्याने हिंदू जमीनदाराच्या विरुद्ध हे आंदोलन केलं किंवा बंड केलं. याला आपलं कसलं बंड म्हणतो आपण? मोपल्याचं बंड म्हणतो. वेगवेगळ्या प्रदेशानुसार काही ठिकाणी मुस्लिम जमीनदार हिंदू शेतकरी असायचे. उदाहरणार्थ निजाम मुस्लिम जमीनदार होता आणि हैदराबादमध्ये अनेक हिंदू शेतकरी होते. म्हणजे असा भाग प्रदेशानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं भिन्न भिन्न पद्धतीनं जमीनदार बदलले जायचे. त्याच्यानंतर आता एका चळवळ आहे उत्तर प्रदेशमध्ये. ह्याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आहे बघा. याकूब हसन मैनुद्दीन कोमा नावाचा व्यक्ती आहे आणि यांनी पण या ठिकाणी नेतृत्व केलं होतं. त्याच्यानंतर मदारी पासी यांनी पण या चळवळीचं काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं. एका चळवळ कुठं आहे? उत्तर प्रदेशामध्ये ही चळवळ आहे. ह्या सगळ्या चळवळी मुस्लिम शेतकऱ्यांच्या चळवळ आहेत. आणखी भरपूर चळवळ आहेत, पण त्याच्यातला काही भाग या ठिकाणी मी घेतलाय. आता आपल्याला आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा भाग काय बघायचा माहिती आहे का? की त्या प्रश्नामध्ये पहिला जो प्रश्न बघितला आपण त्याच्यामध्ये आणखी आपला पहिलाच प्रश्न झाला नाही, त्याच्यामध्ये आणखीन एक भाग आहे. ते म्हणजे काय माहिती आहे का? दांडी यात्रा. दांडी यात्रेमध्ये मुस्लिम शेतकऱ्यांचा सहभाग होता का असं म्हणलंय. दांडी यात्रा म्हणजेच आपल्याला एक चळवळ सांगता येईल. ती चळवळ म्हणजे कोणती माहिती आहे का? सविनय कायदेभंग. ती चळवळ कोणती चळवळ आहे? सविनय कायदेभंगाची चळवळ आहे. सविनय कायदेभंग त्यालाच आपण त्याच्यातलाच एक भाग म्हणजे काय? दांडी यात्रा असे म्हणतो. आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये मुस्लिम लोकांचा सहभाग होता. तो कसा होता मी सांगतो, लक्ष द्या. आता जी दांडी यात्रा आहे ना, ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? दांडी यात्रेचा जो मार्ग आहे ना, तो मार्ग तुम्हाला माहित आहे कुठून कुठे आहे हो? साबरमती पासून कुठपर्यंत आहे? दांडीपर्यंत आहे. साबरमती आणि दांडी दोन्ही ठिकाणं कुठे आहेत? गुजरातमध्येच आहेत. त्याच्यानंतर याची जी सुरुवात झाली होती ना, ती सुरुवात किती मार्चला होती हो? 12 मार्च. दांडी यात्रेची सुरुवात 12 मार्च 1930 होती. त्याच्यानंतर या दांडी यात्रेचा जो शेवट झाला होता ना, हा जो शेवट होता ना, तो किती तारखेला होता माहिती आहे का? 5 एप्रिलला. 5 एप्रिल 1930ला. 5 एप्रिल 1930ला. पण 6 एप्रिलला काय उचललं माहिती आहे का? मीठ. 6 एप्रिलला काय उचलले? मीठ उचलले. 6 एप्रिलला गांधीजींनी मीठ उचललं होतं. म्हणून 12 मार्च पासून किती एप्रिलपर्यंत? 6 एप्रिलपर्यंत हा एकंदरीत भाग होता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का? याच्यामध्ये जे काही अनुयायी सहभागी झाले होते, ते 19 अनुयायी काय झाले होते? सहभागी होते. त्याच्यानंतर आपल्या इकडचे महाराष्ट्रातली लोक सहभागी झाली होती. किती माहिती आहे का? 13. महाराष्ट्रातले 13 लोक सहभागी होते. याच्यामध्ये महिलांचा पण सहभाग होता. महिला एकूण किती होत्या माहिती आहे का? 15 महिलांचा सहभाग होता. आणि हे जे क्षेत्र होतं, हे जे प्रभाव क्षेत्र होतं, ते कोणत्या राज्यातलं होतं? गुजरात राज्यातलं. आता गांधीजींनी गुजरातच का निवडलं? ह्याच्या पाठीमागचं कारण होतं गांधीजींचं हे प्रभाव क्षेत्र आहे. त्याच्यानंतर गुजरातमधून त्या काळामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात मीठ उत्पादन केलं जायचं हा भाग. आणि जवळपास भारतातून 5 लाख लोक आले होते. 5 लाख हा शब्द वापरला इतिहासात, म्हणजे 75,000 लोक आलेत. आणि 75,000तून गांधीजींनी किती? 88 आणि 79. काही पुस्तकात 88 दिले, कुठे 79 दिले, समजताय? पण जास्तीत जास्त मध्ये 79 आहे बघा. तर एवढी लोक गांधीजींनी निवडलेत, म्हणजे हजारामागे एक व्यक्ती गांधीजींनी निवडला. याच्यामध्ये महिला नको असं गांधीजी म्हणत होते, पण सरोजिनी नायडूंनी गांधीजींची कान उघडणी केली तेव्हा त्यावेळेस महिलांचा पण काय होता? सहभाग होता. आयोगाचा प्रश्न आहे, मिठाच्या सत्याग्रहात महिला नको असं कोण म्हणते? गांधीजी म्हणतात. पण सविनय कायदेभंगाच्या चळवळीत महिला असल्या पाहिजेत असं कोण म्हणते? महात्मा गांधीजी. लक्षात ठेवा, मिठाच्या सत्याग्रहात, मिठाच्या यात्रेमध्ये, दांडी सत्याग्रहात महिला नको असं कोण म्हणत होतं? महात्मा गांधीजी. परंतु सविनय कायदेभंगाच्या चळवळीत महिला असल्या पाहिजेत असं कोण म्हणतंय? महात्मा गांधीजी म्हणतात. कळालंय दोघातला फरक का? मिठाच्या सत्याग्रहात महिला का नको किंवा दांडी यात्रेत महिला का नको? तर इंग्रजांना वाटेल महिलांना पुढे केले आणि हे दांडी यात्रेत सहभागी झाले म्हणून महिला नको असं एकंदरीत वाटत होतं. या दांडी यात्रेचं सगळं नियोजन सरदार वल्लभभाई पटेल पण करत होत्या. लक्षात ठेवा. हे एकंदरीत दांडी यात्रेच्या संदर्भात सगळी माहिती सांगितली तुम्हाला. आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का? की दांडी यात्रेमध्ये आपण, दांडी यात्रा ही कशाच्या चळवळीचा भाग आहे? एक सविनय कायदेभंगाची चळवळ आहे. मग आता सविनय कायदेभंगाची चळवळ कधीची? 1930ची चळवळ आहे. 1930 मध्ये गांधीजींनी इंग्रजांच्या समोर 11 मागण्या ठेवल्या आणि त्या मागण्या मान्य केल्या नाही म्हणून गांधीजींनी लगेच मिठाचा सत्याग्रह काय केला? सुरू केला. पण याच्यामध्ये मुस्लिम शेतकऱ्यांचा किंवा मुस्लिम लोकांचा सहभाग होता. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती म्हणजेच कोण होते माहिती आहे का? तुम्हाला माहीत असतील ते व्यक्ती. त्या व्यक्तीचं नाव काय माहिती आहे का? खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान, ज्यांना आपण काय नावाने ओळखतो? कोणतं नाव म्हणतो आपण त्यांना? सरहद्द गांधी बादशाह खान.
सीमांत गांधी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतो. आणि या व्यक्तीने याच कालावधीमध्ये एक संघटना पण काढलेली होती आणि ती संघटना म्हणजे कोणती संघटना? खुदाई खिदमतगार नावाची काय काढलेली होती संघटना. इंग्रजाने या संघटनेवर गोळीबार करण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली. गढवाल फलटणीचा चंद्रसिंग ठाकूर याला सांगितलं जा खुदाई खिदमतगार संघटनेवर गोळीबार कर. पण चंद्रसिंग ठाकूरने सांगितलं हे भारतीय आहेत आणि भारतीय लोकांवर मी आता गोळीबार करणार नाही. याचा अर्थ आता भारतीय हुशार होत होते. इंग्रजांचे डावपेच भारतीय लोकांना समजत होते. काळ कधीचा 1900 कितीचा आहे? 30चा आहे. आणि म्हणून चंद्रसिंग ठाकूरला कळालं की आता आपण भारतीय लोकांवर गोळीबार करणं चुकीचं आहे आणि परत एकदा हिंदू मुस्लिम दंगे सुरू होतील. म्हणून चंद्रसिंग ठाकूरने सांगितलं मी गोळीबार करणार नाही. आणि म्हणून चंद्रसिंग ठाकूरला 3 महिन्याच्या सक्त कारावासाची शिक्षा, सक्त मजुरीची शिक्षा कोण दिली? इंग्रजांनी ठोठावली होती. आणि तो व्यक्ती म्हणजेच कोण होते? खान अब्दुल गफार खान, ज्यांची कोणती संघटना? खुदाई खिदमतगार, अहिंसात्मक मार्गावर चालणारी संघटना, गांधीजींच्या मार्गावर चालणारी संघटना. कारण या खान अब्दुल गफार खान यांच्यावर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा प्रभाव होता. अजून प्रश्न आहे बघा, मौलाना अबुल कलाम आझाद यांचं कोणतं वर्तमानपत्र आणि त्या वर्तमानपत्राचा प्रभाव? अल हिलाल, अल हिलाल नावाचं वर्तमानपत्र. कोणतं? अल हिलाल नावाचं वर्तमानपत्र आहे. या अल हिलाल नावाच्या वर्तमानपत्राचा या व्यक्तीवर काय होता? प्रभाव होता. कुणावर? खान अब्दुल गफार खान यांच्यावर. आणि हे अल हिलाल वर्तमानपत्र कुणाचं होतं? आता बघितलेले व्यक्ती कोण? मौलाना अबुल कलाम आझाद या व्यक्तीचं हे वर्तमानपत्र आहे. जोड्या लावाला आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. चला आता आपल्या पुढच्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय माहिती आहे का? ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली? सगळ्यात महत्त्वाचा, आपण पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये रयतवारी पद्धत घेतली. ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का चालू केली याच्या पाठीमागचं उत्तर शोधायचं आपल्याला. त्याच्यामध्ये जमीनदाराला आळा घालण्यासाठी पहिलं विधान दिलंय, कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी. दुसरं विधान आहे जमिनीची मोजणी करण्यासाठी, शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी. का करावं वाटेल इंग्रजांना फायदा शेतकऱ्याचा? कोणी आहे का शेतकऱ्याचं? कोणीच नाही. शेतकऱ्यांचं आजही कोणी नाही, कालही कोणी नव्हतं, उद्या कोण असेल काही माहीत नाही. आणि मग इंग्रज कसे फायदा करतील शेतकऱ्यांचा? म्हणजे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर जमिनीची मोजणी इंग्रजांना का करायची आहे? इंग्रजांनी जमिनीची मोजणी कधी चालू केली माहिती आहे का? 1930च्या नंतर. कोण? विल्यम बेंटिंग, त्याच्यानंतर डेव्हिड क्रितप्रिंगेल, डेव्हिड रिकार्डो असेही लोक होते. डेव्हिड रिकार्डोचा खंड सिद्धांत सिद्धांत वेगळा, भूगोलात आहे खंडवहन सिद्धांत वेगनरचा. आणि खंड सिद्धांत डेव्हिड रिकार्डोचा. आणि डेव्हिड रिकार्डोने ज्यावेळेस सिद्धांत मांडला त्यावेळेस सगळी लोक डेव्हिड रिकार्डोचे भक्त झाले आणि त्यांना कळालं की आता जमिनीचा कर हा प्रतवारीनुसार घ्यायचा आहे, जमिनीचा कर हा त्यांच्या उत्पन्नानुसार घ्यायचा आहे, जमिनीचा कर हा त्याच्या महसुला म्हणजे जेवढं उत्पन्न मिळेल त्याच्यानुसार आपण कर आकारणे घेऊ, आपण चुकीच्या मार्गाने आकारणी करतोय हे इंग्रजांना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस नवनवीन पद्धती इंग्रजांनी नंतरच्या काळामध्ये आणलेल्या होत्या. म्हणून ह्या दोन गोष्टी आपल्याला सांगता येणार नाही आणि याचं उत्तर काय असेल? अ आणि ब. जमीनदाराला आळा घालण्यासाठी आणि कायमधारा पद्धतीतला दोष दूर करण्यासाठी. आता बघा, आपल्याला आता बघायचं कोणती पद्धत? रयतवारी पद्धत. रयतवारी पद्धत लक्षात ठेवा. कधी आणि कशा पद्धतीनं रयतवारी पद्धत कधी चालू झाली? 1820ला. या पद्धतीचा जो जनक आहे तो जनक कोण होता? त्या व्यक्तीचं नाव काय? थॉमस मुनरो हा या पद्धतीचा कोण आहे? जनक आहे. त्याच्यानंतर थॉमस मुनरो सोबत दुसरा पण व्यक्ती होता बरं का, आणखीन एक व्यक्ती आहे. तो कोण आहे माहिती आहे का? एल्फिन्स्टन आहे. कारण एल्फिन्स्टन या काळात कोणत्या प्रांतात होता? मुंबई. आणि हा व्यक्ती कोणत्या प्रांतात होता? मद्रास. कळलं? मग आता आपल्याला लगेच दुसरा भाग लिहावा लागेल, प्रांत. ओळखू येऊ लागले का माझं? थोडं स्पीडनं बघा, म्हणजे स्पीडनं लिहिल्यामुळं काही ओळखू येत नसेल तरी पण आपण बघू. प्रांत कोणकोणता प्रांत होता माहिती आहे का? मद्रास प्रांतात आहे. त्याच्यानंतर ही कर पद्धत मुंबई प्रांतात होती आणि त्याच्यानंतर कोणत्या प्रांतात होती? आसाम या प्रांतात कर पद्धत आहे. त्याच्यानंतर या पद्धतीचं जे क्षेत्रफळ होतं ना ते क्षेत्रफळ किती टक्के होतं माहिती आहे का? 51%. म्हणजे देशाच्या 50% पेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे. 51% क्षेत्रफळ होतं. आणि ह्याची विभागणी कशा पद्धतीने होती माहिती आहे का? विभागणीमध्ये डायरेक्ट म्हणजे इंग्रज आणि डायरेक्ट कोण माहिती आहे का? रयत. म्हणजे रयतेकडून डायरेक्ट कुणाला कर जाणार? इंग्रजांना. सांगितलं तुम्हाला इथं. मग बघा काय सांगितलंय? डायरेक्ट इंग्रजांकडून कुणाला कर जाणार? रयतेला. म्हणजे आता इथं बघा दिसतंय तुम्हाला, इथं चित्र दाखवलं मी. म्हणजे काय सांगता येईल आपल्याला की इंग्रजांकडून म्हणजे भारतीय शेतकऱ्याने डायरेक्ट कर कुणाला द्यायचा? आता इंग्रजांना द्यायचा. आणि मध्ये जो लपलेला व्यक्ती आहे हा व्यक्ती आता नको. तो व्यक्ती म्हणजेच कोण आहे? जमीनदार. हे लिखापडीचं काम आम्हाला नाही, मान्य नाही. आणि डायरेक्ट आता शेतकऱ्यांनी कर कुणाला देऊन द्यायचा? जमीनदारांना. असली कोणती पद्धत आणली? रयतवारी पद्धत. आणि ह्या रयतवारी पद्धतीचे हे तुम्हाला इथं वैशिष्ट्य आहे. ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे आपला
भारतातील महसूल पद्धती तो बघा, म्हणजे आणखी तुम्हाला रयतवारी पद्धतीचे सगळे घटक दिसून येतील. आता चला पुढे जाऊ आपण. आता त्याच्यानंतर आपल्याला आता काय बघायचं बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघा, श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, मुजफ्फर अहमद आणि नलिनी गुप्ता यांना या खटल्यात 4 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. तो खटला कसा ओळखला जातो किंवा तो खटला कोणता खटला आहे असं सांगितलंय बघा. त्याच्यामध्ये काय म्हणते, पहिला पर्याय दिला कानपूर कट, दुसरा पर्याय मिरत कट आणि तिसरा पर्याय काकुरी कट, असे 3 कट दिलेत आणि सांगितलंय वरीलपैकी नाही, म्हणजे अशा पद्धतीनं. आता हे तर उत्तर नाही आहे याच्यात, आणि याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का, ते उत्तर कोणतं आहे तर कानपूर कट आहे. आता कानपूर कट कसा होता, मिरत कट कसा होता आणि काकुरी कट कसा होता, हे तिन्ही कट आपण वेगवेगळ्या स्लाइडच्या मार्फत बघणार आहोत. व्यवस्थित आणि लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे बघा. आता त्याच्यामध्ये आपण पहिला बघू, काय माहिती आहे का, पहिला कट बघायचा आपल्याला. कोणता कट आहे, कानपूर कट. आणि कानपूर कट कसा आणि कोणत्या पद्धतीने झालेला होता. आता एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, जी वरची सगळी नावं जी बघत होतो ना आपण आत्ताची, मुजफ्फर अहमद असेल, नलिनी गुप्ता असेल, ही जी सगळी लोक आहेत ना, या सगळ्या लोकांवर किंवा डांगे असतील, सगळी लोक ही साम्यवादी विचाराचे होते, साम्यवादी. आणि साम्यवाद म्हणलं की इंग्रजांचं त्यांचा 36चा आकडा होता आणि या लोकांचं एकच डोकं होतं. आता हा कानपूर कट, पुढचा मिरत कट, यांच्या डोक्यात एकच होतं की इंग्रजांची सत्ता उलटून टाकायचं आहे. मग इंग्रजांची सत्ता उलटून टाकत असताना या भारतीय लोकांना, मी सगळ्यांचं सांगतोय तुम्हाला, दोन्ही कटाचा, मिरत आणि कानपूर कटाचा लक्षात ठेवा, या लोकांना मदत कोण करत होता. मिरत कट पुढे बघणार आहोत आपण, त्याच्यामध्ये फिलिप ब्रॅडले आहे, हे अशी सगळी इंग्रजांची काही लोक, इंग्रजांची म्हणजे ब्रिटिश काही अधिकारी होते आणि या अधिकाऱ्याने भारतातल्या साम्यवादी लोकांच्या हाताशी धरून इंग्रजांची सत्ता कसं उलटून टाकता येईल याच्यासाठी प्रयत्न केलेला होता. पण कानपूर कटामध्ये बी त्यांना यश आलं नाही आणि त्याच्यानंतर मिरत कटामध्ये पण त्यांना यश आलं नाही आणि याचा सुगावा इंग्रजांना वेळोवेळी लागत होता. ते बघू आपण. आता कोणता कट आहे पहिला, कानपूर कट. आता याच्यामध्ये कोण कोण आहेत बघा, एस ए डांगे म्हणजे श्रीपाद डांगे आहेत, मुजफ्फर अहमद आहेत, नलिनी गुप्ता आणि SV घाटे या लोकांचा समावेश आहे. त्याच्यानंतर रफिक अहमद आणि शौकत उस्मानी यांना पण 4 वर्षाची शिक्षा होती. शौकत उस्मानींना, हे अमेरिकेतल्या साम्यवादी पक्षाचे सदस्य होते, हे पण याच्यामध्ये सहभागी आहेत. अमेरिकेमधल्या साम्यवादी पक्षाचे ते कोण आहेत, सदस्य आहेत. आता ह्याचा जो उद्देश होता ना, याचा उद्देश बघा, याचा उद्देश काय माहिती आहे का, उद्देश काय होता, हिंसक क्रांती घडून आणणे, हिंसक क्रांती घडून आणणे आणि वर्तमानपत्रावर कम्युनिस्ट, वर्तमानपत्राच्या मार्फत कम्युनिस्ट योजनेचा काय करणे, प्रसार. म्हणजे भारतामध्ये आपल्याला कम्युनिस्ट योजनाचा प्रसार करणे, कम्युनिस्टवाद काय आहे, साम्यवाद काय आहे हे सांगणे. साम्यवादाचे भारतातले जनक कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला, साम्यवाद कोण आणला होता 1925ला भारतात, कोणता पक्ष, साम्यवाद. साम्यवाद कोण आणला, ते व्यक्ती कोण आहेत, मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय एकमेव व्यक्ती होते बरं का, मानवेंद्रनाथ रॉय, ज्यांनी कुणाला पाठिंबा दिला माहिती आहे का, क्रिप्सला. लक्षात ठेवा, भारतातल्या सगळ्या लोकांनी क्रिप्स मिशन फेटाळलं होतं, पण एकमेव व्यक्ती होते कोण, मानवेंद्रनाथ रॉय, ज्यांनी क्रिप्सला काय दिला होता, पाठिंबा दिला होता. बघा 1925ला साम्यवादाची स्थापना किंवा कम्युनिस्ट पक्षाची स्थापना भारतामध्ये कोण केली, मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली. बघा आपण बघू आता, हिंसक क्रांती घडून आणणे आणि वर्तमानपत्राच्या मार्फत साम्यवादाचा प्रसार प्रचार करणे. म्हणून आता या काळात काय झालं, इंग्रजांनी अनेक लोकांना पकडलं, पण पकडल्यामध्ये सिंगरवेलू चट्टीयार यांना आजारी होते म्हणून सोडून दिलं. त्याच्यानंतर एम.एस. रॉय म्हणजेच कोण आहेत, हे मानवेंद्रनाथ रॉय. हे मानवेंद्रनाथ रॉय या काळात जर्मनीला होते म्हणून त्यांना पण काय दिलं, सोडून दिलं. त्याच्यानंतर R.C. शर्मा कुठे होते, पॉंडिचेरीला होते, ते काही इंग्रजांच्या हातात लागले नाहीयेत. समजू लागले, कानपूर कटाचे हे करते धरते होते सगळे. त्याच्यामध्ये कोण आहेत, मानवेंद्रनाथ रॉय आहेत, R.C. शर्मा कुठे आहेत, पॉंडिचेरीला होते, सिंगरवेलू हे मद्रास प्रांतातले आहेत, सिंगरवेलू चट्टीयार वगैरे. आणि यांनी काय केलं माहिती आहे का, हे आजारी होते म्हणून इंग्रजांनी यांना काही पकडलं नाही. परंतु आणखीन एक व्यक्ती आहेत, कोण व्यक्ती माहिती आहे का, गुलाम हुसेन. हा गुलाम हुसेन जो होता ना, हा माफीचा साक्षीदार झाला. आयोगाने पाठीमागं प्रश्न विचारलाय बघा, साम्यवादी वर्तमानपत्र आणि इकडं साम्यवादी वर्तमानपत्राचे संपादक, त्याच्यामध्ये हा गुलाम हुसेन आणि सिंगरवेलू चट्टीयार यांची नावं आहेत बघा. तर गुलाम हुसेन हा माफीचा साक्षीदार झाला आणि यांनी सांगितलं की आम्हाला काबूलमधून काय केलेत, पैसे पुरवलेत. बघा, काबूलमधून पैसे पुरवल्याचे काय केले, कबूल केले. काबूलमधून पैसे पुरवल्याचे यांनी काय केलं, कबूल केलं आणि म्हणून माफीचा साक्षीदार म्हणून त्यांना सोडून दिलं. तर आता दुसरे राहिलेले जे व्यक्ती होते त्याच्यामध्ये कोण आहेत, मुजफ्फर अहमद, त्याच्यानंतर शौकत उस्मान अली, त्यानंतर डांगे आणि नलिनी गुप्ता यांना किती वर्षाची शिक्षा झाली,
4 वर्षाची काय झाली शिक्षा झाली. आणि तो कोणता कट होता कानपूर कट होता. चला पुढचा कट बघू आपण आता. तो पुढचा कट आपल्याला बघायचा मीरत कट आहे. 1929 ते कितीच्या दरम्यान होता 33च्या दरम्यानचा कट आहे. कोणता कट आहे मीरत कट. आता मीरत कटाचा संदर्भ काय होता आणि कशा पद्धतीने बघा ते काय म्हणते माहिती आहे का ब्रिटिश राज्यसत्तेला भारताच्या सार्वभौमत्वापासून वंचित करण्याचा व त्यासाठी कम्युनिस्ट इंटरनॅशनल त्यांनी तयार केलेल्या योजनाचा व त्यातील पद्धतीचा वापर केल्याचा दोषारोप त्याने ठेवला. म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला सुरुवातीला सार मीरत कट म्हणजे या कटाचं वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का की बाबा इथं काय म्हणलं इतिहासकार काय वर्णन करतात रक्ताचा थेंब न सांडलेला कट न सांडलेला कट म्हणजे कोणता कट आहे आता मीरत कट आहे. रक्ताचा एकही थेंब सांडला नाही असा कट म्हणजे कोणता कट आहे मीरत कट. मीरत कटाचं उदाहरण मी काय दिलं तुम्हाला इथं इंग्रजांचे म्हणजे बाहेरच्या व्यक्ती आहेत बघा हो का फिलिप स्प्रॅट ब्रेन ब्रॅडले ह्युलेस्टन हिथसन हे असे काही जे व्यक्ती आहेत ना हे जे व्यक्ती आहेत या व्यक्तीने काय केलं होतं माहिती आहे का भारतातल्या काही लोकांची संगनमत केलं ज्याच्यामध्ये हे सगळे साम्यवादी लोक होते आणि इंग्रजांची सत्ता उलटून टाकण्याचं इथं दिसतंय तुम्हाला का बघा इंटरनॅशनल प्लॅन तयार केला होता आणि भारताच्या म्हणजे इंग्रजांना भारताच्या सत्तेपासून कसं वंचित ठेवता येईल याच्यासाठी या लोकांचा प्रयत्न होता. पण तो प्रयत्न फसला आणि इथल्या मीरत कटातले अनेक लोकांना काय झाली शिक्षा वगैरे झाली होती. बघा भारतीय नेते कोण कोण आहेत मुझफ्फर अहमद आहेत शौकत उस्मानी आहेत श्रीपाद डांगे आहेत यशवी घाटे म्हणजे कानपूर कटातलीच लोक आहेत बघा याच्यामध्ये एन जोगळेकर आहेत मिरजकर आहेत आणि निमकर आहेत. अशी ही लोक ही सगळी साम्यवादी विचाराची लोक होते आणि या ठिकाणी मग काँग्रेसमधल्या म्हणजे काँग्रेस अंतर्गतच होते हे साम्यवाद वगैरे सगळा म्हणून काँग्रेसने या काळामध्ये सेंट्रल डिफेन्स कमिटी त्यालाच काय म्हणतो आपण बचाव कमिटीची काय केली होती स्थापना वगैरे केली होती. आणि या सगळ्या लोकांची गांधीजींनी काय घेतली होती भेट पण गांधीजींनी घेतलेली होती. असा कोणता कट सांगितला तुम्हाला मी मीरत कट. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढचा कट अतिशय महत्त्वाचा कट आहे आणि तो कट म्हणजे कोणता कट आहे बघा ते कट बघायचा आणि त्या कटाचं नाव तो कट कोणता असेल तर तो कट आहे काकुरी कट 9 ऑगस्ट 1925 कोणता कट आहे काकुरी कट आहे. आता काकुरी कट म्हणलं ना आपल्या डोळ्यासमोर लगेच्या लगे काय येते माहिती आहे का क्रांतिकारी कट आहे. हा कसला कट आहे क्रांतिकारी कट आहे. आणि क्रांतिकारी कट का झाला ह्याच्या पाठीमागचं याचं नेतृत्व कोण केलं होतं तर याचं नेतृत्व केलं होतं रामप्रसाद बिस्मिल याने. HRA म्हणजे काय हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन 1924 ला स्थापना आहे. हिंदुस्तान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन 1928 जे भगतसिंगांना वाटलं की आपलं फक्त आता रिपब्लिकनच असोसिएशन नाही तर आपण सोशल आहोत हे लोकांना कळालं पाहिजे म्हणून हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं हिंदुस्तान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन हे असं एकंदरीत नामकरण भगतसिंगांनी 1928 मध्ये केलं होतं. बघा आता आपल्याला काय बघायचं नेतृत्व करणारे व्यक्ती कोण आहेत रामप्रसाद बिस्मिल आहेत हे त्याचं नेतृत्व करत होते. आता ही काय होतं सगळ्यात महत्त्वाचं रेल्वे लुटले याने. या कटाचं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का जो काकुरी कट आहे काकुरी रेल्वे स्टेशनवर एकंदरीत भारतातल्या लोकांनी रेल्वे लुटली आणि त्या रेल्वेचं नाव काय होतं माहिती आहे का डाऊन 8 रेल्वेचं नाव काय डाऊन 8 आणि ती रेल्वे शहाजनपूर ते लखनौ या मार्गाने धावत होती. रेल्वेचं नाव काय माहिती आहे का डाऊन 8 शहाजनपूर ते लखनौ या मार्गाने ती रेल्वे धावत होती. ह्याच्यात सहभागी कोण आहे रामप्रसाद बिस्मिल अशफाकुल्ला खान आहे रोशन सिंग सहभागी आहेत राजेंद्र लाहिरी आहेत चंद्रशेखर आझाद आहेत सचिंद्र बक्षे आहेत आणि सचिंद्रनाथ कोण आहेत सन्याल आहेत. बघा डबल एकदा सांगतोय रामप्रसाद बिस्मिल अशफाकुल्ला खान आहेत रोशन सिंग आहेत राजेंद्र लाहिरी आहेत चंद्रशेखर आझाद सचिंद्र बक्षी आणि सचिंद्रनाथ सन्याल. आता इंग्रजांनी प्रश्न ह्याच्यावर आहे काकुरी कटामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात आली ते व्यक्ती बघा. आता फाशी झालेले व्यक्ती कोण कोण आहेत रामप्रसाद बिस्मिल अशफाकुल्ला खान रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी. फासावर जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक आहे कोण अशफाकुल्ला खान फासावर जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक आहे. त्याच्यानंतर कुर्बान हुसेन दुसरा मुस्लिम क्रांतिकारक फासावर जाणारा. कुर्बान हुसेन कुठं फासावर गेला माहिती आहे का सोलापूरच्या सत्याग्रहात 6 मे 1930 सोलापूरचा सत्याग्रह. कुर्बान हुसेन मलप्पा धनशेट्टी जगन्नाथ शिंदे ह्या अशा सगळ्या लोकांना 4 लोकांना फाशी झाली होती. त्याच्यामध्ये कुर्बान हुसेन दुसरा फासावर जाणारा मुस्लिम क्रांतिकारक आणि अशफाकुल्ला खान पहिला मुस्लिम क्रांतिकारक फासावर जाणारा. चला त्याच्यानंतर जन्मठेपेची शिक्षा कोणाला झाली माहिती आहे का सचिंद्र बक्षी आणि सचिंद्रनाथ सन्याल. सचिंद्र बक्षी आणि सचिंद्रनाथ सन्याल. उरला एकमेव व्यक्ती आणि ते व्यक्ती म्हणजेच कोण आहेत बघा ते उरलेले व्यक्ती कोण आहेत माहिती आहे का त्यांचं नाव काय चंद्रशेखर आझाद. हे व्यक्ती उरले आणि चंद्रशेखर आझाद मग आता कुठं सापडतात ते बघू आपण. चंद्रशेखर आझाद कुठं सापडले माहिती आहे का शेवटी अलाहाबादचं पार्क आहे त्या पार्कचं नाव आहे अल्फ्रेड पार्क. अल्फ्रेड पार्कमध्ये
चंद्रशेखर आझाद आणि इंग्रज यांच्यामध्ये गोळीबार. चंद्रशेखर आझाद यांच्याकडे फक्त 2 गोळ्या शिल्लक होत्या आणि भरपूर पोलीस होते. शेवटी चंद्रशेखर आझाद यांच्याकडे पर्याय नव्हता आणि इंग्रजांपाशी जाऊन तरपडून मरण्यापेक्षा, फाशीची शिक्षा घेण्यापेक्षा आपण आत्माहुती देऊ, आत्मबलिदान देऊ, आणि म्हणून अल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी आत्माहुती दिली. त्याला आपण आत्मबलिदान पण म्हणतो. असे लोक कोण आहेत प्रश्न जर आला तर इतिहासामध्ये आत्मबलिदान देणारे व्यक्ती कोण कोण आहेत, नावे सांगा. खालीलपैकी कोण व्यक्ती आहेत आत्मबलिदान देणारे? हे पुढे जायचं, आतापर्यंत प्रश्न नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, इतिहासातला सगळा भाग आपण म्हणतो सगळ्यात क्लिष्ट भाग आहे. का क्लिष्ट आहे? कारण खूप मोठं नाव आहेत, एवढे मोठे व्यक्ती आहेत, एवढ्या मोठ्या संघटना आहेत, एवढं पाठ करणं एवढं सोपं नाही आहे. परंतु तुम्हाला आयोगाच्या पुढे जाऊन विचार करावा लागणार आहे. आत्मबलिदान देणारे व्यक्ती कोण, व्यक्ती ओळखा, असा प्रश्न नाही आहे, पण येऊ शकतो पुढच्या 2 वर्षात, कधी येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद यांनी आत्मबलिदान दिले. त्याच्यानंतर खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी, ही जोडी माहिती आहे तुम्हाला. प्रफुल्ल कुमार चाकीने आत्मबलिदान दिलं होतं, अलीपूर खटला आहे. त्याच्यानंतर एक महिला कोण, प्रतिलता वड्डेदार, चितगाव कट, याच्यामध्ये प्रतिलता वड्डेदार यांनी पण आत्माहुती दिली होती. बघा आपण दुसरा कट, काकुरी कट वगैरे म्हणजे 3 कट बघितले. मिरजचा एक कट बघितला होता, कानपूरचा कट आणि काकुरी कट. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आता इथं, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काय म्हणते माहिती आहे का, अखिल भारतीय महिला परिषदेच्या सभेच्या अध्यक्ष कोण होत्या? अखिल भारतीय महिला परिषदेच्या सभेच्या अध्यक्षा कोण होत्या? खूप इंटरेस्टिंग भाग आहे, बघायचं आपल्याला. इथं आता 4 प्रश्न दिलेत, त्या 4 पर्याय दिलेत. एक आहे विजयालक्ष्मी पंडित, दुसरा आहे सांगलीच्या राणीसाहेब, कोण आहेत माहित नाही, सांगलीच्या राणीसाहेब, असंच खडा टाकते आयोग. त्याच्यानंतर दुसरं कोण दिले माहिती आहे का, महाराणी चिमासाहेब आहेत. आणि त्याच्यानंतर चौथा पर्याय का दिला माहिती आहे का, विजयराजे शिंदे. असे 4 पर्याय दिलेत. पण याचं उत्तर जे आहे ना, ते उत्तर काय माहिती आहे का, बघा त्याचं उत्तर काय, तर महाराणी चिमासाहेब हे याचं काय उत्तर आहे. समजून आलंय? सांगितलं, कळालं का तुम्हाला उत्तर काय सांगितलं? महाराणी चिमासाहेब हे याचं काय उत्तर आहे. आता महिला परिषद म्हणजे काय याच्याकडेही थोडंसं बघावं लागेल आपल्याला. बघा महिला परिषद 1904 ला स्थापन झाली. अखिल भारतीय महिला परिषद, अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना 1904 ला. आणि हे करणारी महिला कोण आहे माहिती आहे का, रमाबाई रानडे. रमाबाई रानडे म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांची पत्नी आहे. न्यायमूर्ती रानडे यांची पत्नी अखिल भारतीय परिषद. आणि या परिषदेचं अध्यक्षपद रमाबाई रानडे यांनी राघव भांडारकर यांच्या सांगण्यावरून घेतलं होतं. जवळपास 1600 महिला याच्यामध्ये काय होत्या माहिती आहे का, सहभागी झाल्या होत्या. कोणती? अखिल भारतीय महिला परिषद. ही अखिल भारतीय महिला परिषद कधी स्थापन? 1904 ला. का तर तुम्हाला माहित असेल काही लोकांना, 1885 ला आपल्याकडे एक परिषद स्थापन झाली. आणि ती परिषद म्हणजे कोणती माहिती आहे का, सामाजिक परिषद. कोणती परिषद आहे? सामाजिक परिषद. 1885 ला स्थापन झालेली परिषद आहे सामाजिक परिषद. आणि ती कोण स्थापन केली? ती न्यायमूर्ती रानडे यांनी. या सामाजिक परिषदेच्या मार्फत विधवा पुनर्विवाह, बालविवाह थांबणे, स्त्री शिक्षण, जातीयतेचं उच्चाटन हे सगळं काम न्यायमूर्ती रानडे करायचे. आणि या पद्धतीवरच आधारित अखिल भारतीय महिला परिषद असावी असं कुणाला वाटायचं? यांना, रमाबाई रानडेंना. म्हणून त्याची स्थापना. आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते? महाराणी चिमासाहेब होत्या. चला पुढे जाऊ आपण आता. त्याच्यानंतर आता आपल्याला 2 महिला बघायच्या आहेत. विजयालक्ष्मी पंडित एक बघू आणि विजयाराजे शिंदे बघू. कारण सांगलीच्या राणीसाहेबांचं काय, कोण राणीसाहेब काही माहित नाही. चला पुढच्या स्लाइडमध्ये त्या दोघांची माहिती बघायची आपल्याला. बघा आता विजयालक्ष्मी पंडित कोण होत्या? विजयालक्ष्मी पंडित कोण आहेत? त्यांचे पती आहेत सीताराम पंडित. त्याच्यानंतर अपत्य कोण आहेत? नयनतारा सहगल. तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऐकलंय नयनतारा सहगल. त्याच्यानंतर जन्म कधी झाला? 18 ऑगस्ट 1908 ला. आणि मृत्यू कधीचा? 1990चा. आणि विजयालक्ष्मी पंडित कोण आहेत? तर सर्वात महत्वाचं कोण आहे? मोतीलाल नेहरूंची ती कोण आहेत? कन्या आहेत. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंची ती कोण आहे? बहीण आहे. बघा यांना मोतीलाल नेहरूंना अपत्य कोण कोण आहेत? पंडित नेहरू एक आहेत, त्याच्यानंतर कृष्णा नेहरू आहेत, आणि तिसरं कोण आहे? विजयालक्ष्मी पंडित. म्हणजे असे जवळपास हे 3 अपत्य कोणाचे होते? मोतीलाल नेहरूंचे होते. आणि आता विजयालक्ष्मी पंडित कोण होत्या? तर या महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून काम केले यांनी 1962 ते कितीच्या दरम्यान? 64च्या दरम्यान. इथं चित्र दिसतंय तुम्हाला विजयालक्ष्मी पंडित यांचं. त्याच्यानंतर राजदूत म्हणून पण काम केले त्यांनी. इंग्लंड आणि रशिया या ठिकाणी त्या भारताच्या राजदूत म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि असहकार चळवळीत त्यांचा सहभाग आहे. आणि संविधान सभेचे ते काय होत्या? सदस्य पण आहेत. असहकार चळवळ 1900 कितीची आहे? 20ची असहकार चळवळ. गांधीजींची भारतातील पहिली मोठी राष्ट्रीय चळवळ म्हणजे असहकार चळवळ. याच्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित यांचा सहभाग आहे. आणि संविधान सभेच्या त्या काय झाल्यात? सदस्य झाल्यात. चला पुढे जाऊ आपण आता महाराणी चिमासाहेब गायकवाड बघायचे आपल्याला. बघा ज्या उत्तर होतं त्या बघा. तर 1872 ला जन्म, 1958 मध्ये त्यांचा मृत्यू आहे. आता इथं आहेत ह्या महिला कोण? महाराणी चिमासाहेब गायकवाड. सयाजीराव गायकवाड यांच्या त्या कोण आहेत माहिती आहे का? पत्नी आहेत. सयाजीराव गायकवाड यांच्या कोण आहेत? पत्नी आहेत.
पुरोगामी विचार आहेत आणि स्त्रिय शिक्षणासाठी त्यांनी काय केलेलं होतं, कार्य केलं आहे. म्हणजे सयाजीराव गायकवाड यांची पत्नी सयाजीराव गायकवाड यांचेच विचार पुरोगामी होते, मग पत्नी कशी असणार नाही, बरोबर आहे का नाही. आपण काय म्हणतो, आंब्याच्या झाडाला फळ कशाचं लागणार, आंब्याचंच लागणार. लिंबोळ्या लागतील का, लागणार नाहीत. आणि लिंबोळ्याला मात्र का आंबा लागेल का, लागणार नाही. जशी खान तशी काय असणार आहे, माती असणार आहे. आणि हेच भाग होता. आणि म्हणून चिमासाहेब गायकवाड ह्या पण चळवळीतल्या होत्या. यांना स्त्रियांचं दुःख माहीत होतं, पतित पावनाचं दुःख माहीत होतं, पतित लोकांचं दुःख माहीत होतं. दीनदुबळ्यांचं म्हणून यांनी अखिल भारतीय महिला परिषदेला निधी दिलाय, त्याचं अध्यक्षपद पण यांनी स्वीकारलंय. त्याच्यानंतर आता विजयाराजे शिंदे आहेत. आता विजयाराजे शिंदे कोण आहेत आणि कुठे आहेत ते बघू आपण. 12 ऑक्टोबर 1919ला त्यांचा जन्म झाला होता आणि मृत्यू 2001ला आहे. अलीकडे मृत्यू झाला विजयाराजे शिंदे यांचा. मध्य प्रदेशामधून 1957ला गुना लोकसभेतून त्या निवडून आल्यात. 1957ला गुना लोकसभेतून त्या निवडून आल्यात आणि त्यांनी तिथून जे नेतृत्व केलंय ते कुठं होत्या माहिती आहे का, ते कोणत्या पक्षातून निवडून आल्या, त्या राष्ट्रीय काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेसमधून 1957च्या लोकसभा निवडणुकीमधून त्या निवडून आल्यात. आणि पुन्हा शेवटी जनसंघामध्ये त्यांनी आणीबाणीच्या नंतर जनसंघामध्ये वगैरे काय केला होता, प्रवेश केलेला होता. त्या कोण होत्या, विजयाराजे शिंदे. विजयाराजे शिंदे पाहिल्या आपण, त्याच्यानंतर लक्ष्मी पंडित पाहिल्या आणि महाराणी चिमासाहेब गायकवाड हे पाहिलं आपण. आता चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता बघा 1992च्या फॅक्टरी ॲक्ट सांगितला आहे. आता 1992चा फॅक्टरी ॲक्ट आणि याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, स्त्री कामगारांना 11 तास काम करण्याची परवानगी देण्यात आली. त्याच्यानंतर स्त्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास काय विश्रांती देण्यात आली होती. स्त्री पुरुष कामगारांचे आठवड्याच्या कामाचे 60 तास निश्चित केले, चुकीचं विधान आहे. आणि त्याच्यानंतर आठवड्यातून एक सुट्टी कामगारांना देण्यात आली. म्हणजे उत्तर काय असेल, अ ब आणि ड हे काय असेल, उत्तर असेल. आता एकूण फॅक्टरी ॲक्ट किती येतो, 4 फॅक्टरी आहेत, फॅक्टरी ॲक्ट आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग आता तुम्हाला पाठ काय करायचं आहे, 4 फॅक्टरी ॲक्ट कधी कोणाच्या काळात झाला, पहिला फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या काळात झाला, त्या ॲक्टचे वैशिष्ट्य काय होते, कोणतं कमिशन वगैरे होतं, हे 2 मिनिटामध्ये 2 स्लाईडमध्ये आपण हे सगळं बघून घेऊ. चला बघा, पहिला फॅक्टरी ॲक्ट कधीचा, 1881चा. या फॅक्टरी ॲक्टला आपण काय म्हणतो माहिती आहे का, लक्षात ठेवा, कोणता कायदा म्हणतात, कंपनी कायदा आपण म्हणतो. आपण फॅक्टरी ॲक्टला कसला कायदा म्हणतो, कंपनी कायदा पण म्हणतात. आणि या पहिल्या फॅक्टरी ॲक्टचे अध्यक्ष कोण होते, आबुर्तो नॉट हे पहिल्या फॅक्टरी ॲक्टचे कोण आहेत, अध्यक्ष आहेत. या काळातला गव्हर्नर कोण आहे, लॉर्ड रिपन आहे. लक्षात ठेवा, गव्हर्नर लॉर्ड रिपन. पहिला कंपनी कायदा, कंपनी कायद्याला कधी कधी कंपनी कायदा म्हणते, कधी कधी फॅक्टरी ॲक्ट पण म्हणते, लक्षात ठेवा. आणि सदस्य मंगलदास नथुबाई आणि दिनेश शॉ पेरीर हे एकंदरीत याचे कोण आहेत, सदस्य होते. त्याच्यानंतर मोरारजी आणि गोकुळदास हे पण याचे कोण आहेत, सदस्य आहेत. त्याच्यानंतर वैशिष्ट्य बघा पहिल्या फॅक्टरी ॲक्टचे काय म्हणलं माहिती आहे का, 100पेक्षा जास्त गिरणी कामगार असणाऱ्याच गिरणीला हा कायदा लागू आहे. म्हणजे 100पेक्षा जर कमी जर कामगार असतील तर त्याला हा कायदा काही लागू नाहीये. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय म्हणते माहिती आहे का, कामावर 7 ते 12 वयातील मुलं नको. 7 ते 12 वयातील मुलं कामावर ठेवायचं नाही. 12 वर्षापेक्षा जास्त वयाची मुलं कामावर असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर 9 तासापेक्षा जास्त मुलांना काम नको. हे पहिला फॅक्टरी ॲक्ट आहे. पहिला फॅक्टरी ॲक्ट आहे 1881चा. आणि फॅक्टरी ॲक्ट पास झाल्याच्या नंतर अनेक लोकांनी आनंद उत्सव पण साजरा केलेला होता. अनेक लोकांनी काय साजरा केला, आनंद उत्सव साजरा केला. याचं चित्र तुम्हाला इथं दिसून येईल. चला पुढे जाऊ आपण आता. त्याच्यानंतर 1892 मध्ये फॅक्टरी ॲक्ट, दुसरा फॅक्टरी ॲक्ट आहे ज्याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवा, या ॲक्टवर भरपूर प्रश्न आहेत. आता अध्यक्ष कोण आहेत माहिती आहे का, मेजर लेथब्रिज नावाचे व्यक्ती आहेत, या फॅक्टरी ॲक्टचे अध्यक्ष होते. आणि गव्हर्नर या काळातला कोण आहे, लॅन्सडाऊन. गव्हर्नर लॅन्सडाऊन नावाचा व्यक्ती या काळातला गव्हर्नर होता. आणि याचे वैशिष्ट्य जे आता आपल्याला बघायचं बघा, आत्ताच प्रश्न बघितला आपण, स्त्रियांच्या कामाचे तास किती ठरवले, 11. त्याच्यानंतर स्त्रियांना सकाळी 6 पूर्वी आणि संध्याकाळी 6:30 नंतर कामावर नको. सकाळी 6 पूर्वी बोलवायचं नाही आणि संध्याकाळी 6:30च्या नंतर बोलवायचं नाही. कामाचे तास किती ठरवले, 11. त्याच्यानंतर आठवड्याची काय देण्यात आली, सुट्टी. दुपारी अर्धा तास काय देण्यात आली, विश्रांती. आणि 50पेक्षा जास्त कामगार आणि 4 महिने काम करत असतील सलग तर हा कायदा लागू आहे. म्हणजे जिथं 50पेक्षा जास्त कामगार असतील आणि एक कामगार जर सलग 4 महिने काम करत असेल तर त्याच ठिकाणी हा कायदा काय असेल, लागू असेल. ह्या सगळ्या तरतुदी तिथं होत्या बघा. आता बघितलं आपण, 11 तास कामाचे, आठवड्याची काय होती, सुट्टी होती. दुपारी काय होती, अर्धा तास विश्रांती. आठवड्याची सुट्टी देण्यात कुणाचं योगदान आहे, सगळ्यात मोठं योगदान कुणाचं आहे, यांना विसरून जमणार नाही आपल्याला. कुणाचं, नारायण मेघाजी लोखंडे यांचं योगदान आहे. नारायण मेघाजी लोखंडे म्हणलं की आपल्याला बॉम्बे मिल हँड असोसिएशन आठवत आहे. आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्याच प्रयत्नामुळे आपल्याला कामगारांना दर आठवड्याची काय मिळाली, सुट्टी मिळाली. आठवड्याची सुट्टी दर रविवारची 2 लोकांमुळे मिळाली आहे.
कामगारांना मिळाली नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळं, तर कर्मचाऱ्यांना आठवड्याची सुट्टी मिळाली लॉर्ड हार्डिंग्ज कितवा दुसरा, लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा 1844 ते 1848 अशी त्याची कारकीर्द आहे आणि त्याच्या काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना दर रविवारची सुट्टी त्यांनी पारित केली, तर कामगारांना सुट्टी कुणामुळे मिळाली, नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळं 1890 पासून आपल्याला कामगारांना काय देण्यात आली होती, सुट्टी मिळालेली होती. चला पुढे जाऊ आपण आता. 1911चा फॅक्टरी ऍक्ट आहे. अध्यक्ष कोण आहेत, स्मिथ आहेत. गव्हर्नर लॉर्ड हार्डिंग्ज कितवा दुसरा. आत्ताच आपण हार्डिंग्ज पहिला बघितला होता. आणि बघा आता ह्याच्यामध्ये मुलाच्या कामाचे तास, मुलं येतील कामावर पण त्यांच्या कामाचे तास किती ठरवलेत, 6. त्याच्यानंतर स्त्रियांना रात्रपाळी पूर्ण पद्धतीने बंद असेल आणि पुरुषांच्या कामाचे तास किती केलेत आता, 12. कितीचा फॅक्टरी ऍक्ट आहे, 1900 कितीचा, 11चा फॅक्टरी ऍक्ट आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण आता. 1900 कितीचा, 48चा फॅक्टरी ऍक्ट आहे. 1900 कितीचा, 48चा फॅक्टरी ऍक्ट. आता 1948चा जो फॅक्टरी ऍक्ट आहे, या ऍक्टमध्ये काय बघायचं बघा आपल्याला, तर 10 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्याला लागू. बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट बघितला आपण 1881चा, 100 पेक्षा जास्त कारखान्याला, जास्त कामगार असणाऱ्या कारखान्याला लागू केला. दुसरा 1892चा बघितला, त्याच्यात सांगितलं 50 कामगारापेक्षा जास्त ज्या ठिकाणी 50 कामगार आहेत तशा कारखान्याला हा नियम लागू आहे. आणि इथं तर सांगते 10 कामगार, म्हणजे हळूहळू कामगार संख्या कमी, म्हणजे थोडंसं छोटं मायक्रो ऑब्झर्वेशन इंग्रजांचं या ठिकाणी सुरू झालेलं होतं. बघा 10 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्याला लागू केलाय. यांत्रिक क्षमता नाही, पण जिथं कामगारांची मर्यादा 20 आहे, जिथं यांत्रिक क्षमता नाहीये पण कामगारांची मर्यादा किती आहे, 20 आहे, अशांना पण हा कायदा काय केलाय, लागू केलाय. दररोज 8 तास, आठवड्यातले किती तास, 48, 8 संग 48 तास. त्याच्यानंतर स्त्रियांना 8 तासापेक्षा काम नको आणि 7 नंतर कामावर बोलवायचं नाही. स्त्रियांना 1892 मध्ये किती तास बोलवलं, 11 तास. आणि आता इथं 1948 मध्ये स्त्रियांना किती तास, 8 तास. आता आपल्याला माहित आहे आपल्याला किती तास आहेत, 8 तासाची ड्युटी आहे. आता ह्याच्याबरोबर तुम्हाला भारतातल्या कामगार संघटना पण माहीत असल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाच्या बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1884ची, 1911ची सोशल सर्व्हिस लीग आहे, कुणाचे आहे, नाम जोशीचे आहे. 1920 आयटक आहे, लाला लजपतराय त्याचे पहिले अध्यक्ष होते. 1948 इंटक आहे, सरदार वल्लभभाई पटेल. ह्या महत्त्वाच्या 4 संघटना. मग मद्रास महाजन सभा, मद्रास मजदूर महाजन सभा, अशा भरपूर संघटना आहेत, कळाले ह्या संघटना. पण ह्या 4 महत्त्वाच्या आहेत, त्या 4 महत्त्वाच्या संघटना तुम्हाला कायमच्या पाठ कराव्या लागतील. चला पुढे जाऊ आपण आता. बघा आता ही काय म्हणते माहिती आहे का, भेटेन 9 महिन्यांनी, पुढचा प्रश्न आहे आता, भेटेन 9 महिन्यांनी ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती, असा प्रश्न विचारलाय. आता बघा भेटेन 9 महिन्यांनी ही कविता चौरी चौरा प्रकरणाच्या नंतर फासावर जाणाऱ्या किंवा त्याच्यामध्ये फासावर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली होती, ती कोण लिहिली होती. आणि त्याचं उत्तर बघा, पर्याय काय काय दिले, कुंजविहारी आहे, कुसुमाग्रज आहेत, गोविंद आहेत आणि नारायण केशव बहिरे आहेत. पण याचं उत्तर काय माहिती आहे का, कुंजविहारी. आता चौरी चौरा प्रकरण कधीचं आहे हो, चौरी चौरा प्रकरण ही कोणती चळवळ होती, असहकार चळवळ. असहकार चळवळ गांधीजीने सुरू केलेली चळवळ आहे. 1900 कितीची चळवळ आहे होय, 20ची चळवळ आहे. 1920 पासून हे 1900 कितीपर्यंत चालली हो, 1920 ते 1900 कितीपर्यंत, 22 पर्यंत चालली. परंतु 22 पर्यंत चळवळ चालत असताना अचानक पद्धतीनं तारीख किती आहे माहिती आहे का, 5 फेब्रुवारी 1922 उत्तर प्रदेश मधलं कोणता जिल्हा आहे, गोरखपूर. उत्तर प्रदेश मधला कोणता जिल्हा, गोरखपूर. गोरखपूर जिल्ह्यातलं कोणतं ठिकाण आहे, चौरी चौरा. चौरी चौरा या ठिकाणी किती लोक आली होती, 3000 लोक होते. 3000 लोक एका रॅलीमध्ये सहभागी आहेत. आणि ह्या 3000 लोकांचं जो नेतृत्व करणारा व्यक्ती होता त्याचं नाव काय होतं माहिती आहे का, भगवान अहिर. भगवान अहिर नावाचा व्यक्ती, या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली हे 3000 लोक शांततापायी पद्धतीनं मिरवणूक काढत होते. पण इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला केला म्हणून ह्या जे उद्रेक झाला या लोकांचा, आणि या लोकांनी 21 पोलीस आणि 1 अधिकारी असे जवळपास किती माहिती आहे का, 22 पोलीस अधिकाऱ्यांना काय केलं या लोकांनी, जाळामध्ये फेकून दिलं. आणि इथं घटनेला हिंसक वळण लागलं म्हणून गांधीजींनी ही चळवळ काय केली, थांबवली. गांधीजीवर अनेक लोकांनी टीका केल्या. लाला लजपतरायांनी सडेतोड टीका केली, पंडित जवाहरलाल नेहरूंनी टीका केली, चित्तरंजन दास यांनी टीका केली, सुभाषचंद्र बोस यांनी टीका केली, पंडित मदन मोहन मालवीय यांनी टीका केली. गांधीजी मागे फिरले नाहीत.
जे गांधीजीवर अनेक लोकांनी टीका केल्या, पण गांधीजींनी आपली तत्व शेवटपर्यंत कधीच सोडली नाहीत. म्हणून आपण म्हणतो कधीतरी गांधीजी कधीच छोटे झाले नाही, गांधीजी मोठे मोठेच होत गेले. हा त्याच्यातलाच एक भाग होता. आणि इथं नेतृत्व याचं भगवान अहिर करत होते आणि चळवळीला हिंसक वळण लागलं. म्हणून गांधीजीने किती तारीख आहे 5 फेब्रुवारीला हे प्रकरण झालं होतं. आणि गांधीजीने किती तारखेला 12 फेब्रुवारी 1922ला गुजरातमधलं ठिकाण आहे, ते ठिकाण कोणतं आहे माहिती आहे का? बारडोली नावाचं ठिकाण. बारडोली इथे एक परिषद घेतली आणि या परिषदेमध्ये 12 फेब्रुवारीला असहकार चळवळ काय घेतली? मागं घेतली. मग मागं घेतल्यावर गांधीजींना इंग्रजांनी पारितोषिक दिलं होतं का? नाही. इंग्रजांना गांधीजींनी अटक केली आणि 10 मार्च 1922ला गांधीजींना अटक करून 6 वर्षाची शिक्षा इंग्रजांना गांधीजींनी सुनावली. परंतु आरोग्याच्या कारणास्तव 2 वर्षात सोडून पण देण्यात आलं. काय माहीत गांधीजींना वारंवार सोडून देत होते ते काय माहीत नाही मला. बघा चला पुढे बघू आपण. आता हे सगळे व्यक्ती आपल्याला बघायचे आहेत एक एक. त्याच्यामध्ये पहिले व्यक्ती आहेत कुंजविहारी. कोण आहेत बघा? यांचं पूर्ण नाव मराठी लक्षात ठेवा, हरिहर गुरुनाथ सलगरकर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो कुलकर्णी असं म्हणतो. आणि याने 1927 मध्ये सोलापुरातून सारश्री आणि राजश्री नावाची ही वर्तमानपत्र पण काय केली होती आणि सुरू केले. भेटेन 9 महिन्यांनी ही यांची कविता गाजली. भेटेन 9 महिन्यांनी या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही फाशी दिलात तर मी परत एखाद्या आईच्या गर्भातून जन्म घेईन 9 महिन्यांनी आणि पुन्हा तुला येऊन भेटेन आणि तुला तुझ्याकडून माझा भारत स्वातंत्र्य करून घेईन, असा त्याचा काय होता उद्देश होता. पुढचे व्यक्ती कोण आहेत? कवी गोविंद आहेत. यांना गोविंद त्र्यंबक दरेकर या नावाने ओळखतो. 9 फेब्रुवारी 1847ला जन्म आहे. 25 फेब्रुवारी 1926ला त्यांचा काय झालाय? मृत्यू झालाय. वडील गवंडी होते यांचे. गवंडी लहान असताना ते बांधकाम करायचंय आणि परंतु अपंगत्व होते यांना लहान असतानाच. परंतु विदा सावरकर यांच्या सहकार्य शेजारी राहत होते. आपण म्हणतो डवळ्या संघ पवळ्या बांधला वान नाही, पण गुण आला. 100% गुण लागलाय कोणाचा? विदा सावरकरांचा. आणि बळून त्यांना लहान असतानाच काय पडला? क्रांतीचा काय पडला? प्रभाव पडला. क्रांतिकारी विचारांचे ते कवी होते आणि म्हणून त्यांच्या लघु अभिनवमाला प्रसिद्ध होत्या. यांच्या काय लघु अभिनवमाला काय होत्या? प्रसिद्ध होत्या. यांचं साहित्य बघा. रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळेल, म्हणजे युद्धाविना कुणालाच स्वातंत्र्य मिळणार नाही, युद्ध करा. सुंदर मी होणार, कारागृहाचे भय काय त्याला. त्याच्यानंतर नयने पाहुणी स्तवने उदळा, मुख्या मनाने किती उदळावे शब्दाचे बुडबुडे. बघा मुख्या मनाने किती उधळावे शब्दाचे बुडबुडे, हे असं कोणाला म्हणतात त्यांनी माहिती आहे का? लोकमान्य टिळकांना. कारण लोकमान्य टिळकांची लेखणी अशा पद्धतीची होती आणि म्हणून लोकमान्य टिळकावर त्यांनी टीकात्मक पद्धतीने कवी गोविंद यांनी काय म्हणतात? मुख्या मनाने किती उडवावे शब्दाचे बुडबुडे, अशा पद्धतीची त्यांनी टीका केली आहे. काही कविता त्यांच्या काय करण्यात आल्या होत्या? जप्तही करण्यात आला होता. असे व्यक्ती कवी गोविंद आहेत. त्याच्यानंतर पुढचे व्यक्ती तुम्हाला माहित आहेत कुसुमाग्रज, ज्यांना विवा शिरवाडकर म्हणतो आपण. सगळ्यात महत्वाचा आहे जालियनवाला बाग हत्याकांडावर त्यांनी काव्य लिहिलं. जालियनवाला बाग हत्याकांड कितीचा? 19 किती एप्रिलचा? 13 एप्रिल 1919चा हत्याकांड. आणि हत्याकांडावर जालियनवाला बाग हत्याकांडावर कुसुमाग्रज यांनी कविता लिहिली होती. नारायण केशव बेहरे आहेत बघा, विदर्भातले कवी आहेत. प्रसिद्ध कादंबरीकार आणि इतिहासकार म्हणून देखील यांची ओळख आहे. कोणते कवी आहेत? नारायण केशव बेहरे. अलाहाबाद विद्यापीठात ते प्राध्यापक आहेत. कुठं आहे व अलाहाबाद विद्यापीठ? अलाहाबाद विद्यापीठ कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये. आत्ता पाठीमागं तुम्हाला माहीत असेल बॅरिस्टर जीनाचे तैलचित्र लावायचे का न लावायचे याच्या संदर्भात वाद निर्माण झाला होता खूप मोठा. अलाहाबाद युनिव्हर्सिटी अलाहाबाद. चला त्याच्यानंतर 1857 मध्ये या ग्रंथाचे काम म्हणजे 1857 या ग्रंथाचं काम त्याने एकंदरीत 6 वर्ष काय केलेलं? पूर्ण केलं, म्हणजे 6 वर्ष केलेलं आणि 1927 मध्ये ते प्रकाशित केलंय. श्रीमंत पहिले बाजीराव हे पण यांचं गाजलेलं काय होतं? पुस्तक होतं. समजून आलं? हे अशा पद्धतीने आपण 4 पर्याय या ठिकाणी बघितलेत. चला आता पुढे जायचं आहे. आता आपल्याला आता काय बघायचं माहिती आहे का? हे जोड्या लावा आहे बघा. जोड्या लावाला प्रश्न पडलाय आणि हे प्रश्न कोणाशी संबंधित आहे माहिती आहे का? राणी लक्ष्मीबाई यांच्याशी संदर्भात आहे. राणी लक्ष्मीबाई म्हणजे तुम्हाला माहित आहे आपण कुठं गेलो आता? 1857चा उठाव. मै मेरी झाशी नाही दूंगी अशी म्हणणारी. 1853 मध्ये एक व्यक्ती आला होता आणि तो व्यक्ती म्हणजेच कोण होता? लॉर्ड डलहौसी. तो 1853 मध्ये आला नव्हता, तर याची कारकीर्द 1848 पासून 1800 किती पर्यंत होती? 56 पर्यंत आहे. आणि डलहौसीने 1853 ला राणीचं संस्थान खालसा केलं. ते संस्थान म्हणजे कोणतं? झाशी. आणि झाशी संस्थान खालसा केल्याच्या नंतर राणी बंडामध्ये काय झाले? सहभागी झाले. 1857च्या उठावामध्ये राणी सहभागी होती आणि राणीने आपल्यासोबत काही महिला सरदार नेमल्या होत्या आणि त्या महिला सरदाराचं इथं उत्तर आहे बघा. आपण बघायचं आपल्याला कोण कोण कुठं कशा पद्धतीने आलेलं आहे. तर बघा मोतीबाई राणीच्या हेर खात्याचे काय होते? प्रमुख होते. त्याच्यानंतर ललिताबाई झाशीच्या महत्वाची सरदार आहे. त्याच्यानंतर काशी जी होती ना ती थोडीशी काय राणीसारखीच दिसणारी काय होती? दासी होती. आणि मंदूर म्हणजे राणीसोबत काय असायची? सावलीसारखी असायची. म्हणजे याचं उत्तर काय? 1 याचं काय उत्तर आहे. मग आता
हे बघा, म्हणजे राणीच्या या महत्त्वाच्या काय होत्या माहिती आहे का, दास्या होत्या. आणि राणीसोबत त्या सारख्या असायच्या. त्याच्यामध्ये मोतीबाई राणीच्या हेर खात्याची प्रमुख आहे, ललिताबाई राणीची महत्त्वाची सरदार होती, काशीबाई कोण आहे, राणीसारखी दिसणारी दासी आहे. थोडंसं पाठ करायला सोपं आहे बरं का. आपल्या इकडे बघा हेर खातं, हेर खातं अपभ्रंश करून घेऊ नका, पाठ करतोय आपण, म्हणजे काही वेगळं वाटून घेऊ नका. हेर खातं म्हणलं की आपल्याकडे आपण कुत्रा नावाचा प्राणी बघतो आणि कुत्र्याला आपण एक नाव आहे मोती असं म्हणतो, बरोबर आहे. हेर खातं म्हणलं की तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल, म्हणजे लवकर पुन्हा जर कधी प्रश्न आला तर मोतीबाई म्हणजे मोतीबाई राणीच्या हेर खात्याचे प्रमुख आहे. त्याच्यानंतर काशी हे दिसतंय शब्द तुम्हाला, काशी, काशी हा शब्द दिसतोय. काशी म्हणलं की शेवटला दासी म्हणजे मिळणारा शब्द आहे, म्हणजे यमक जोडते थोडंसं, काशी दासी. दुसरीकडे कुठं दासी दिसते का तुम्हाला, दिसणार आहे. 2 जोड्या तुमच्या येतील. आणि मंदूर ही जी होती राणीसोबत सावलीसारखी असायची. आणि त्याच्यानंतर ललिताबाई म्हणजे तिची महत्वाची काय होती, सरदार होती. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता. बघा आता त्याच्यानंतर काय म्हणलंय माहिती आहे का इकडं, की मद्रासमध्ये BA करताना, अभ्यास करताना ती पहिली हिंदू विधवा होती. लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी द्यायचे, तिला रस्त्यात काय करायचे, छळायचे. 1911 मध्ये तिने BA पूर्ण केलं होतं. जरी ती ख्रिश्चन जरी नसली ना तर तिला आस्थेने काय म्हणायचे, मिस्टर असं म्हणायचे. म्हणजे आस्थेने लोक काय म्हणायचे, मिस्टर म्हणायचे. त्याच्यामध्ये सुब्बा लक्ष्मी, सरला देवी, अंबू जमाल आणि अम्मू स्वामीनाथन असे एकंदरीत ही 4 नाव आहेत. आणि याचं जे उत्तर आहे ना ते उत्तर काय माहिती आहे का, सुब्बा लक्ष्मी आहे. आता बघू आपण, आता हे 4 पुढे बघायचे आपल्याला, याचे 4 पर्याय कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने आहे बघा. तर आता काय होते माहिती आहे का, सुब्बा लक्ष्मी हा पहिला भाग आहे. सुब्बा लक्ष्मी आपल्याला 4 बघायचे. त्याच्यामध्ये 4ही महिला बघू आपण. सुब्बालक्ष्मी 18 ऑगस्ट 1886 मध्ये, म्हणजे बघा जन्म 18 ऑगस्ट 1886 ला आहे आणि मृत्यू कधीचा आहे, 20 डिसेंबर 1969चा. मृत्यू कधीचा आहे, जन्म 18 ऑगस्ट 1886चा, मृत्यू 20 डिसेंबर 1969चा आहे. समाजसुधारक आहेत आणि शिक्षण तज्ज्ञ आहेत, म्हणजे थोर समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा कैसेर हिंद पुरस्कार आहे. आता कैसेर हिंद पुरस्कार आणखीन एका महिलेला मिळाला होता आणि ती महिला म्हणजेच कोण आहे माहिती आहे का तुम्हाला, ती महिला म्हणजेच कोण, पंडिता रमाबाई आहे. पंडिता रमाबाईंना पण इंग्रजांनी कैसेर हिंद काय दिला होता, पुरस्कार दिला होता. त्याच्यानंतर मद्रास प्रेसिडेन्सीमधून BA किंवा पदवी मिळवणारी पहिली महिला आहे. मद्रास प्रेसिडेन्सीमधून पदवी मिळवणारी ही पहिली महिला होती. शारदा लेडी युनियनची काय केली यांनी, स्थापना केली आहे. आणि 1930 मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यास काय दिला, पाठिंबा. आता बालविवाह प्रतिबंधक कायदा म्हणले की आपल्याला विवाहाचे कायदे पण बघावं लागते. विवाहाचे कायदे कधी कधी आहे तो माहिती आहे का तुम्हाला, 2 मिनिटात सांगतो बघा. पहिला कायदा कधीचा, 1856चा पहिला कायदा. त्याच्यानंतर 1872चा कायदा. त्याच्यानंतर 1891चा आणि 1929 आणि 30चा कायदा. हा 1856चा 2 मिनिटात बघा. 1856चा कायदा ह्याला काय म्हणतो आपण, विधवा पुनर्विवाह कायदा. विधवा पुनर्विवाह कायदा कोण होतं, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यामुळे विवाहाचा कायदा पास झाला. या काळातला गव्हर्नर कोण होता, लॉर्ड डलहौसी नावाचा व्यक्ती आहे, हा गव्हर्नर आहे, बरोबर आहे. 1872चा कायदा कोणता होता, सिव्हिल मॅरेज ऍक्ट आहे. 1872 मध्ये सिव्हिल मॅरेज ऍक्ट. गव्हर्नर हे मदत करणारा व्यक्ती कोण आहे या काळात, भारतीय व्यक्ती केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांच्या प्रयत्नानं हा कायदा पास झाला. आणि या काळात जो गव्हर्नर होता त्या गव्हर्नरचं नाव काय माहिती आहे का, लॉर्ड नॉर्थबुक आहे. त्याच्यानंतर पुढं 1891चा जो ऍक्ट आहे या ऍक्टचं नाव काय माहिती आहे का, एज ऑफ कॉन्सेंट ऍक्ट. एज ऑफ कॉन्सेंट ऍक्ट असं नाव आहे. आणि हा कायदा जो पास झाला तो कुणामुळे झाला माहिती आहे का, बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारी. हे 4ही कायदे पाठ करून घ्या, ह्याच्यावर प्रश्न आहे. आणि हा कायदा कोणत्या गव्हर्नरच्या काळात पास झाला, लॉर्ड लॅन्सडाऊन नावाचा गव्हर्नर आहे, याच्या काळात पास झाला आहे. 1829-30 हा कायदा, याला कसला कायदा म्हणतो आपण, शारदा ऍक्ट म्हणतो. याला कोणता ऍक्ट म्हणतात माहिती आहे का, शारदा ऍक्ट म्हणतात याला. कोणता कायदा म्हणतात, शारदा ऍक्ट असं म्हणतात. हा कायदा कुणामुळे पास झाला, हरिविलास शारदा. हरिविलास शारदा नावाचा व्यक्ती आहे, याच्यामुळे हा कायदा पास झालाय. आणि गव्हर्नर या काळात कोण होता, लॉर्ड आयर्विन नावाचा व्यक्ती आहे, हा कोण होता, गव्हर्नर होता. हे 4 कायदे मी ह्या कायद्यामुळे, एका वळीमुळं ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. हे 4 कायदे, ह्याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आहे. 1856चा कायदा विधवा पुनर्विवाह कायदा कोणामुळं, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यामुळे पास झालाय, गव्हर्नर लॉर्ड डलहौसी आहे. जोड्या लावाला प्रश्न आले त्याच्यावर. 1872 सिव्हिल मॅरेज ऍक्ट आहे आणि प्रमुख व्यक्ती कोण आहेत, केशवचंद्र सेन यांच्या प्रयत्नामुळे कायदा पास झाला. गव्हर्नर कोण आहे, लॉर्ड नॉर्थबुक होता.
त्याच्यानंतर पुढे बघू आपण 1891चा कायदा एज ऑफ कॉन्सेंट ऍक्ट असं त्याचं नाव आहे आणि व्यक्ती भारतीय कोण आहे बेहरामजी मलबारी पारसी व्यक्ती त्यांच्या प्रयत्नामुळे पास झाला गव्हर्नर लॉर्ड लॅन्सडाऊन आहे. त्याच्यानंतर 1929-30 कायदा कोणता आहे शारदा ऍक्ट आहे आणि हा ऍक्ट कोणामुळे पास झाला हरिविलास शारदा यांच्यामुळे आणि गव्हर्नर कोण आहे माहिती आहे का लॉर्ड आयर्विन. अशा पद्धतीने 4 ऍक्ट बघून घ्या थांबून व्हिडिओ वगैरे तुम्ही लिहून काढा ते. चला बघा सरला देवी नावाची महिला आहे जन्म 9 सप्टेंबरला झालेला आहे बघा 9 सप्टेंबर 1872 मृत्यू 18 ऑगस्ट 1849ला मृत्यू झालाय. 1910 मध्ये अलाहाबाद येथे भारतीय स्त्री मंडळाची स्थापना केली बघा सरला देवी दिसत आहेत तुम्हाला भारतीय स्त्री महामंडळाची काय केली यांनी स्थापना केली आहे. त्याच्यानंतर भारतीय स्त्री महामंडळाची स्थापना करून यांनी काय केले लाहोर अलाहाबाद दिल्ली कराची अमृतसर हैदराबाद कानपूर बनकुटा त्याच्यानंतर हजारीबाग मिदनापूर कोलकाता इत्यादी ठिकाणी यांनी भारतीय स्त्री मंडळाच्या काय उघडल्यात शाखा उघडल्यात म्हणजे खूप मोठी कामगिरी आहे. त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोरांची कोण आहेत माहिती आहे का भाच्या आहेत या सरला देवी लक्षात ठेवा. 1905 मध्ये स्वदेशी चळवळीमध्ये सरला देवींचं खूप मोठं काय योगदान आहे. चला पुढे जाऊ आपण आता. अंबू जमाल आहेत 18 जानेवारी 1899 निधन 1999ला आहे म्हणजे 100 वर्ष जगल्यात. त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि महिला हक्क कार्यकर्ती म्हणून याची ओळख आहे. गांधीवादी विचारसरणी आहे गांधीवादी म्हणजे अहिंसात्मक विचारसरणीच्या व्यक्ती होत्या. नागरी अवज्ञा चळवळ म्हणजे नागरिकांचे जिथं अधिकार थांबले तिथं ती महिला पुढे जायची नागरिकांच्या अधिकारावर जेव्हा जेव्हा गदा येतील तेव्हा तेव्हा त्या पुढे जात होत्या. त्याच्यानंतर स्वदेशी लीगच्या कार्याध्यक्ष आहेत लक्षात ठेवा स्वदेशी लीगच्या कार्याध्यक्षा. काँग्रेस कमिटीच्या नंतरच्या काळात त्या उपाध्यक्षा म्हणून पण अंबू जमाल यांनी काम केलेलं आहे. मिठाच्या सत्याग्रहात सहभाग मी आत्ता सांगितलं होतं तुम्हाला मिठाच्या सत्याग्रहात एकूण किती महिला होत्या 15 त्याच्यामध्ये अंबू जमाल आहेत लक्षात ठेवा. भूदान चळवळीत सहभाग नालगोंडा इथून ही चळवळ चालू झाली होती. नालगोंडा म्हणजे आंध्र प्रदेशामधलं ठिकाण तिथं ते ठिकाण कोणतं आहे पोचमपल्ली आणि इथं रामचंद्र रेड्डी यांनी एकदाच 100 एकर जमीन दान केली. आता भूदान चळवळ म्हणजे तुमच्या डोक्यात लगेच येते बघा एवढं जास्त मटेरियल आहे ना सांगायला गेलं तर एवढा मोठा व्हिडिओ होईल 4-4 5-5 तास बोलेन मी. भूदान चळवळ 1900 कितीची हो 1900 कितीची 51ची भूदान चळवळ आहे आणि ही चळवळ कोण केली ती आचार्य विनोबा भावे याने भूदान चळवळ चालू केली आहे. स्लोगन काय याचं सबभूमी गोपाल की म्हणजे जे भूमिहीन लोक आहेत या लोकांना भारतातल्या जमीनदार लोकांनी भारतातले जे धनदांडगी लोक आहेत ज्यांच्याकडे जमीनदार आहे एवढी मोठी जमीन आहे अशा लोकांनी दान करा आणि याची सुरुवात केली होती कोण माहिती आहे का रामचंद्र रेड्डी यांनी 100 एकर जमीन दान करून सुरुवात केली. त्याने सर्व कोण होते भूदान चळवळीमध्ये आचार्य विनोबा भावे. चळवळ 1900 कितीची आहे 51ची आहे. भूदान चळवळीचं स्लोगन काय सांगितलं तुम्हाला मी सबभूमी गोपाल की. चला पुढे जाऊ आपण आता. त्याच्यानंतर अम्मू स्वामीनाथन आहेत जन्म 22 एप्रिल 1894 ला झालाय आणि मृत्यू 1978 मध्ये झालाय. इथं दिसते तुम्हाला अम्मू स्वामीनाथन. त्याच्यानंतर 13 भावंड होते या महात्मा गांधीजींच्या त्या अनुयायी आहेत. संविधान सभेचे सदस्य म्हणून मद्रास प्रांतातून या गेल्या होत्या आणि भारताच्या स्काउट गाईडचे त्या काय होत्या अध्यक्ष 1960 ते 69च्या दरम्यान अम्मू स्वामीनाथनचे हे कार्य आपण बघितलेलं आहे. अशा अनेक महिला येतील मुस्लिम लोक आहेत मुस्लिम व्यक्ती आहेत महिला आहेत ह्या तुम्हाला सगळ्या पाठ कराव्या लागतील. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग राज्यसभेला एक लाईन आहे. मग आता किती स्त्रिया असं सांगितलं का नाहीये. मग ते स्त्रिया जवळपास एक 50 ते 100 स्त्री आहेत म्हणजे एवढ्या सगळ्या स्त्रिया आपल्याला पाठ कराव्या लागतात. त्यांचे महत्त्वाचे घटक आपल्याला बघावे लागतात तर त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. नाहीतर मग असा एखादा प्रश्न आला तर तो तुम्हाला स्किप करावा लागतो. याच्यासाठी महत्त्वाचं काय तर महत्त्वाचे जे कंटेंट असतील ते तुम्हाला बघावे लागणार आहे. चला डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती असं म्हणतात. डेक्कन रयत ही समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती. झाला 1-2-3 प्रश्न आहेत आपले आता आणखी बघू आपण. बघा त्याच्यामध्ये अण्णासाहेब लठ्ठे आहेत वालचंद्र कोठारी मुकुंदराव पाटील आणि दिनकरराव काय म्हणतात जवळकर ह्या एवढ्यांचं नाव घेतलं त्याने. म्हणजे डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती. आता इथं लगेच्या लगे जर बघितलं ना आपल्याला तर पर्याय कटवता येतो. तर हा पर्याय कटवता येतो बघा कोणता माहिती आहे का हा दिनकरराव जवळकर आणि डेक्कन रयत समाजाचा काही संबंध नाही. उत्तर काय अ ब क म्हणजे अण्णासाहेब लठ्ठे वालचंद कोठारी आणि मुकुंदराव पाटील या तिघांनी एकत्र येऊन डेक्कन रयत समाज ही संस्था काय केली होती स्थापन केली होती. आता हे आपल्याला 4ही लोक बघायचे आहेत लक्षपूर्वक व्यवस्थित बघा 4ही लोक घेऊ आपण आता. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कोण होतं ते बघू आपण. बघा आता बघायचं आपल्याला अण्णासाहेब लठ्ठे बघू आपण आता. पहिले व्यक्ती आहेत अण्णासाहेब लठ्ठे कोण आहेत बघा मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री आहेत. हे तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. कुठलंही पुस्तक काढा तुम्ही माझं चॅलेंज असेल. चला
कुठलंही पुस्तक काढा मला दाखवा एवढी माहिती, सर एवढी माहिती आहे तुमच्या ह्याच्यात व्हिडिओत नाही पण त्याच्यामध्ये दिले, पण मी देण्याचा प्रयत्न करतोय, व्यवस्थित आहे का शेवटपर्यंत बघा. मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री आहेत. शाहू महाराजांच्या वसतिगृह चळवळीमध्ये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होते. शाहू महाराजांनी वसतिगृह चालू केले होते. दिगंबर वसतिगृह, मराठा वसतिगृह, दलित वसतिगृह वेगवेगळे, उद्धवरावजी वसतिगृह, असे वेगवेगळे शाहू महाराजांचे जवळपास एक 20-25 वसतिगृह आहेत. परंतु या वसतिगृह चळवळीमध्ये अण्णासाहेब लठ्ठेंनी शाहू महाराजांना खूप मोठं सहकार्य केलंय. एक वादग्रस्त प्रकरण पण आहे, मी ते तुम्हाला सांगेन, लक्षपूर्वक आहे का. वादग्रस्त प्रकरण अण्णासाहेब लठ्ठे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी संबंधित आहे. बघू आपण आता बघा. आता त्याच्यानंतर पाटलाची शाळा, वैद्यक शाळा, शेतकीय शाळा यांनी चालू केले. आता पाटलाची शाळा का बरं चालू केली असेल? आपल्याकडे माहिती आहे का, वस्ती शाळा आहे, साखर शाळा आहे. वस्ती शाळा का? वस्तीवरल्या राहणाऱ्या लेकरांसाठी. साखर शाळा साखर कारखान्यावर काम करणारे लोकांच्या लेकरांसाठी चालू केल्या. मग आता पाटलाची शाळा काय, तर त्या काळात पाटील हा गावाचा प्रमुख असायचा आणि पाटील हा कधी अडाण्यासारखा वागायचा, त्याला काहीच कळायचं नाही आणि सगळं कुलकर्णीच्या हातात असायचं. आणि कुलकर्णीने जिथं सही कर म्हणलं की गणपती बाप्पा की जय म्हणायचे की सही करायचा पाटील. आणि मग हे सगळं कुलकर्णी काय करायचे, लुबाडून खायचंय. समजू लागले, कुलकर्णी म्हणजे तलाठी. आणि म्हणून पाटलाला सुशिक्षित करण्यासाठी त्यांनी कोणत्या शाळा काढल्या? पाटलाच्या शाळा काढल्या, वैद्यकीय शाळा काढल्या, शेतकी शाळा, शेतात सुधारणा करण्यासाठी, शेतकऱ्यांना हुशार करण्यासाठी, आणि म्हणून त्यांनी हे चालू केलेलं होतं. त्याच्यानंतर 1914च्या डांबर प्रकरणात गोवण्यात आलं. आता काय होतं माहिती आहे का, एडवर्ड यांच्या पुतळ्याला कोल्हापूरमध्ये डांबर फासण्यात आलं. एडवर्ड यांच्या पुतळ्याला कोल्हापूरमध्ये डांबर फासण्यात आला आणि डांबर फासल्याच्या नंतर मग सगळं कोल्हापूर बंद झाला आणि इंग्रजांचा डाऊट अण्णासाहेब लठ्ठे यांच्यावर होता. आणि मग अण्णासाहेब लठ्ठेंनी डांबर फासले हे म्हणणारा कोणीच व्यक्ती नव्हता. आणि या काळात मग कर्मवीर भाऊराव पाटील होते आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना इंग्रजांनी प्रेशर केलं काही अधिकाऱ्याने की तुम्ही स्वतः म्हणा मी अण्णासाहेब लठ्ठेला पाहिलंय आणि अण्णासाहेब लठ्ठेचं नाव घ्या, असं कर्मवीर भाऊराव पाटलाला सांगितलं. पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी म्हणलं की मी ते बघितलं नाही आणि मी खोटं नाव घेणार नाही. आणि ह्याच्या मागचं तुम्हाला माहीत नसेल, ह्याच्या पाठीमागचं काय माहिती आहे का, अण्णासाहेब लठ्ठे आणि कर्मवीर भाऊराव पाटील एकमेकाचे कट्टर शत्रू होते. अण्णासाहेब लठ्ठेंनी कर्मवीर भाऊराव पाटीलना दिगंबर वसतिगृहातून बाहेर काढलं होतं. दिगंबर वसतिगृहातून, कारण अण्णासाहेब लठ्ठे म्हणायचे दिवसातून 2 वेळा आंघोळ करा, स्नान करा, दिवसातून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगितलेल्या ऐका, असं अण्णासाहेब लठ्ठे म्हणायचे. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना हे काहीच मान्य नव्हतं. पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृह सोडला आणि शाहू महाराजांच्या वसतिगृहाचा नंतर काय घेतला, आश्रय घेतला होता. ते व्यक्ती कोण होते, कर्मवीर भाऊराव पाटील. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि अण्णासाहेब लठ्ठे या दोघांचं 36चा आकडा. तरी पण अण्णासाहेब लठ्ठे यांचं नाव कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं नाही. आणि इंग्रजांनी कर्मवीर भाऊराव पाटलाला प्रेशर केल्याच्या नंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी काचा खाल्या, काचा, आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यातून कर्मवीर भाऊराव पाटील वाचले होते. लक्षात ठेवा, ते प्रकरण कोणतं प्रकरण आहे, डांबर प्रकरण आहे. त्याच्यानंतर जस्टिस आणि डेक्कन रयत या वर्तमानपत्रातून त्यांनी इंग्रजीतून काय केलं, लिखाण केलं. आता भरपूर आहे. माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार यांच्यात सामंजस्य घडून आणलं. माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार या दोघांमध्ये वाद लागलेले होते आणि या वादामध्ये रत्नाप्पा कुंभार, माधवराव बागल म्हणले की आपल्याला प्रजा परिषद वगैरे आठवते, प्रजामंडळ, प्रजा परिषद, याच्यामध्ये वाद लागला. पण तो वाद कोण, अण्णासाहेब लठ्ठे यांनी काय केला होता, सोडवलेला होता. आता पुरस्कार बघा मिळालेत. ब्रिटिश सरकारकडून यांना राव बहादूर मिळाले. छत्रपती राजाराम यांच्याकडून दिवाण बहादूर हा पुरस्कार मिळाला होता. छत्रपती शहाजी यांच्याकडून करवीर रत्न. आता तुम्हाला कळालं असेल, इथं छत्रपती राजाराम म्हणजे शाहू महाराजांचा मुलगा, हे लक्षात ठेवा. छत्रपती राजाराम म्हणजे कुणाचा मुलगा आहे, शाहू महाराजांचा. 1930 मध्ये त्यांना दिवाण बहादूर आणि छत्रपती शहाजी म्हणजे करवीर रत्न 1947 मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला. चला पुढे जाऊ आपण. आता पुढचे व्यक्ती आहेत वालचंद कोठारी. वालचंद कोठारी बघा, इथं दिसतंय तुम्हाला इमेज. वालचंद कोठारी म्हणलं की आपल्याला वालचंद उद्योग समूह हा आठवतो आज. आणि या व्यक्तीने त्या काळात ना खूप मोठ्या उद्योगाची पायाभरणी केलेली होती, वालचंद कोठारी यांनी. आणि म्हणून आज यांच्या नावाने तुम्ही सांगलीचं वालचंद महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, जे महाराष्ट्रात खूप मोठं गाजलेलं महाविद्यालय, ते यांच्याच नावाने बघा आपण आता बघू. 23 ऑक्टोबर 1882 जन्म झालाय आणि 1953 मध्ये त्यांचा मृत्यू आहे. डेक्कन रयत जागरूक ही वर्तमानपत्र यांनी चालवली आहे. कुठ्यातून, पुण्यातून. वालचंद कोठारी यांनी डेक्कन रयत आणि जागरूक हे वर्तमानपत्र पुण्यातून ते चालवायचे. बांधकाम व्यवसायातील एक अग्रगण्य व्यक्ती आहेत. बांधकाम व्यवसायातील एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून यांची ओळख आहे. जहाज बांधणीचे प्रकल्प चालू केले यांनी. BI विकत घेण्याची भाषा. BI म्हणजे काय माहिती आहे का, ब्रिटिश इंडियन नेव्हिगेशन कंपनी. ब्रिटिश इंडियन नेव्हिगेशन कंपनी म्हणजे मी तुमची कंपनी विकत घेतो असा म्हणणारा त्या काळात म्हणजे भारतातला एक व्यक्ती होता. कुणाची कंपनी, इंग्रजांची कंपनी विकत घेतो. याला ताकद लागते, काळीज लागतं, जिगर लागतो. आणि तो व्यक्ती ते काळीज कुणाकडे होतं, वालचंद कोठारी यांच्याकडे होतं. म्हणजे त्या काळात स्वतःच्या पायावर थांबण्यासाठी व्यवसाय करा हा संदेश देणारे व्यक्ती आहेत. हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड
बॉम्बे सायकल अँड मोटार कंपनी, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन आणि इंडियन ह्यूम पाईप, नॅशनल रायफल्स, अशा अनेक कंपन्या आहेत. मी तर मोजक्याच कंपन्या घेतल्या, अजून 4-5 कंपन्या त्यांच्या. या कंपन्या या व्यक्तीने उभ्या केल्या आणि उद्योग जगतामध्ये एक मोठं स्थान वालचंद कोठारी यांनी तयार केलेलं होतं. चला मुकुंदराव पाटील बघू आपण आता. हाही व्यक्ती गाजलेला बरं का. दिनमित्र हे वर्तमानपत्र आहे यांचं. दिनमित्र वर्तमानपत्र कुठून, नेवास्यातून ते चालवायचे. 20 डिसेंबर 1845ला जन्म झालाय आणि मृत्यू कधी आहे, 4 डिसेंबर 1867ला. बघा व्यक्ती दिसत आहेत तुम्हाला, कोणते व्यक्ती आहेत, मुकुंदराव पाटील. चित्र बघा, फोटो बघा मुकुंदराव पाटलाची बघा. त्याच्यानंतर प्रतिमहात्मा फुले म्हणून अनेक इतिहासकारांनी यांना ओळखलंय. प्रतिमहात्मा फुले, महात्मा फुले सारखेच विचार म्हणून इतिहासकारांना प्रतिमहात्मा फुले, उगिले नावाचे इतिहासकार आहेत ते प्रतिमहात्मा फुले म्हणतात. कुणाला ह्याच्यावर प्रश्न येते बघा. मुकुंदराव पाटील शूद्रातिशूद्राच्या मुक्ततेसाठी, शेतकऱ्यांच्या आयुष्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या प्रयत्नासाठी किंवा शेतकऱ्यांचे जे कष्ट होते हे त्यांनी डोळ्याने बघितलेलं आणि त्याच्यासाठी आयुष्यभर या व्यक्तीने लिखाण केलंय. त्याच्यामध्ये बघा कुलकर्णी लीलामृत लय महत्वाचा ग्रंथ आहे. कुलकर्णी लीलामृत नावाचा ग्रंथ लिहिला. प्रश्न येतंय, लक्षात ठेवा. व्यक्ती कोण आहेत, मुकुंदराव पाटील. कोणता, कुलकर्णी लीलामृत. म्हणजे कुलकर्णीची लीला काय काय होती. आपल्याकडं शिवलीलामृत नावाचा ग्रंथ आहे, तसं याने कुलकर्णी लीलामृत म्हणजे कुलकर्णी त्या काळात लोकांना कसे लुटायचे याच्या संदर्भातला त्यांनी ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यानंतर उपहास गर्भ काव्य लिहिलं आणि म्हणून लगेच छत्रपती शाहू महाराजांनी तलाठी पदाची काय केली, निर्मिती केली आणि ते व्यक्ती म्हणजेच कोण आहेत, मुकुंदराव पाटील आहेत. त्याच्यानंतर तलाठी पदाची निर्मिती वगैरे केली आणि केसरीत कुलकर्णीच्या बाजूने उभा राहिला असं म्हणतात. ज्यावेळेस यांनी कुलकर्णी लीलामृत नावाचा ग्रंथ लिहिला त्यावेळेस केसरी वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांचं, ह्या काळात काही टिळक नव्हते परंतु ते एकंदरीत केसरी वर्तमानपत्र यांच्या बाजूने काय राहिलं होतं, उभं राहिलं. कुणाच्या, कुलकर्ण्याच्या बाजूने. त्याच्यानंतर यांचे गाजलेले लेख आहेत साखरेचा कडवटपणा आणि नवे कायदेशीर लफडे, भूदान चळवळीच्या संदर्भातला. आता भूदान चळवळीवर यांनी टीका केली बरं का मुकुंदराव पाटलाने. मुकुंदराव पाटील काय म्हणतात माहिती आहे का, भूदान, जमीन कशाला दान करायला, जमीनदार करून पण ती जमीन घ्या, तिला कसा, जमीनदाराकडे एवढं मोठं गटुडा आहे, पैसा आहे, तो पैसा दान करा. गोरगरीब शेतकऱ्यांना पैसा द्या, लगेच्या लगे त्यांचे अर्थचक्र फिरेल, असे म्हणणारे व्यक्ती कोण होते माहिती आहे का, मुकुंदराव पाटील. म्हणून भूदान चळवळीसाठी त्याने एक शब्द वापरला होता, नवे कायदेशीर लफडे. अशा पद्धतीने मुकुंदराव पाटलांनी काय केली होती, त्याच्यावर टीका केली होती. चला पुढचे व्यक्ती आहेत माहिती आहे का, ते पुढचे व्यक्ती कोण आहेत, दिनकरराव जवळकर आहेत. बघायचं आपल्याला दिनकरराव जवळकर. या व्यक्तीची लेखणी लय तिखट होती बघा, अतिशय तिखट विचार होते, हे कुणालाच घाबरायचं नाही. आणि तत्कालीन त्या काळात ब्राह्मणोत्तर चळवळीला कळसावर घेऊन जाण्याचं काम कोण केलं, तर दिनकरराव जवळकर, केशवराव जेदे, भास्करराव जाधव. आणि ह्यांच्या पाठीमागे एक मार्गदर्शक होते, ते म्हणजे राजश्री शाहू महाराज होते. आणि शाहू महाराज सांगायचे आणि दिनकरराव जवळकर पण काम करायचे आणि त्यांचे म्हणजे अनुयायी म्हणून यांनी काम केले शाहू महाराजांचे. शाहू महाराज आणि ह्या तिघं एकंदरीत एक बांधिलकी होती यांच्यामध्ये. आणि तो भाग आपण आता बघू पुढे. बघा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज हे काही वर्तमानपत्र आहेत. ही वर्तमानपत्र यांनी पुण्यातून चालू केलेले होते. त्याच्यानंतर चळवळ, सत्यशोधक आणि ब्राह्मणोत्तर चळवळीमध्ये दिनकरराव जवळकर अग्रेसर असायचे. बघा हे चित्र आहे दिनकरराव जवळकरांचं. त्याच्यानंतर यांचे वर्तमानपत्र वर बघितले आपण. प्रभाव संत तुकारामाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आहे, महात्मा फुलेंचा आणि शाहू महाराजांचा, अशा लोकांचा यांच्यावर प्रभाव होता. यांचं पुस्तक आहे देशाचं दुश्मन. देशाचं दुश्मन हे पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी टीका केली कुणावर माहिती आहे का, लोकमान्य टिळक आणि दुसरे व्यक्ती आहेत विष्णुशास्त्री कोण, चिपळूणकर. या दोघांवर त्यांनी टीका केली. आणि दोघांवर टीका केल्याच्या नंतर टिळकांच्या मुलाने, लोकमान्य टिळकांच्या मुलाने दिनकरराव जवळकर यांच्यावर अब्रूनुस्कानीचा खटला दाखल केला. आणि अब्रूनुस्कानीचा खटला दाखल केल्याच्या नंतर भारतातला त्यावेळेस प्रसिद्ध कायदेपंडित असलेले व्यक्ती होते. ते व्यक्ती म्हणजेच कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे बी आर आंबेडकर या काळातले प्रसिद्ध कायदेपंडित. आणि बी आर आंबेडकरांनी या काळात दिनकरराव जवळकरांचं काय घेतलं माहिती आहे का, वकीलपत्र घेतलं. अब्रूनुस्कानीचा दाखला दाखल केल्याच्या नंतर बी आर आंबेडकरांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं. लगेच त्यांनी पुढे छत्रपती मेळावा पण सुरू केला होता. दिनकरराव जवळकरांनी छत्रपती मेळावा का, तर लोकमान्य टिळकांच्या शिवजयंती आणि गणेश उत्सवाला उत्तर देण्यासाठी म्हणून छत्रपती मेळावा वगैरे काय केला, चालू केला होता. चला पुढे जाऊ आपण. बघा, जातीयवादाची सुरुवात या ब्रिटिश इतिहासकारांनी, ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळ व मध्ययुगीन काळाला, बघा ज्याने, लक्षात ठेवा, ज्याने भारताच्या प्राचीन इतिहास काळ व मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ असे संबोधले होते. आणि म्हणजे त्यांनी केले असे म्हणावे लागेल. म्हणजे असा एक इतिहासकार आहे, म्हणजे ते काय म्हणते माहिती आहे का, ब्रिटिश इतिहासकार आहे, ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळ व मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ असं संबोधलं गेलं. तो इतिहासकार कोण होता, तर त्या व्यक्तीचं नाव आहे जेम्स मिल आहे.
तो व्यक्ती कोण आहे? जेम्स मिल. जेम्स मिल आणि दुसरा एक व्यक्ती आहे कोण माहिती आहे का? जेरेमी बेंथम. जेम्स मिल आणि जेरेमी बेंथम या दोघांचाही प्रभाव एका इंग्रज अधिकाऱ्यावर होता आणि तो इंग्रज अधिकारी म्हणजे दुसरा कोणी नाही आणि तो भारताचा गव्हर्नर म्हणजे व्यक्ती कोण आहे? विल्यम बेंटिंग आहे, ज्याची कारकीर्द 1800 कितीपासून होते हो? 1828 ते 1835 या काळात भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आलेला व्यक्ती कोण आहे? विल्यम बेंटिंग. याच्यावर जेम्स मिल आणि जेरेमी बेंथम ही दोन्ही उदारमतवादी विचारवंत होते, यांचा प्रभाव होता. चला पुढे जाऊ आपण. बघा 1855 मध्ये मुंबई सरकारने रस्ते, कॅनॉल इत्यादीसाठी 2 कोटी कर्जात वाढ केली, परंतु त्या पैशाचा वापर कशासाठी केला असं सांगितलं त्याने. बघा हा प्रश्न थोडासा अवघड आहे, क्लिष्ट आहे, पण समजणाऱ्याला समजतो, ज्याचं हे सगळं कव्हर आहे. ज्यांनी मराठा युद्ध बघितलंय, अफगाण युद्ध, बर्मा युद्ध, म्हैसूर युद्ध ज्यांनी बघितलंय ना, त्यांना सगळ्याला कळलं हे. समजतंय? आता हे खूप मोठा भाग आहे, ह्याला शिकवायला 2 तास लागते, 2-3 तास लागते. हे एक युद्ध घ्यायला, हे दुसरं युद्ध घ्यायला, बर्मा युद्ध घ्यायला, तिसरं युद्ध घ्यायला, तरी पण 1-2 मिनिटामध्ये. इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782 हे पहिलं युद्ध आहे. दुसरं युद्ध कधी हो? 1803 ते 1806. आणि तिसरं युद्ध जे झालंय ते कधी? 1817 ते 18 दरम्यान, 18च्या दरम्यान पहिलं इंग्रज मराठा युद्ध आहे. त्याच्यानंतर हे इंग्रज मराठा युद्ध, त्याच्यानंतर अफगाण युद्ध जे आहे ना, हे पहिलं युद्ध जे आहे ना 1839 ते कितीच्या दरम्यान? 42च्या दरम्यान आहे. दुसरं जे युद्ध आहे ना ते 1878 ते 80च्या दरम्यान आहे. आणि तिसरं जे युद्ध आहे ना ते 1919च्या दरम्यान आहे. कुणाचं? अफगाण युद्ध. त्याच्यानंतर इंग्रज आणि ब्रह्मदेश युद्ध आहेत. पहिलं युद्ध 1824 ते कितीच्या दरम्यान? 26च्या दरम्यान. हे पहिलं इंग्रज अफगाण युद्ध. दुसरं युद्ध आहे जे आहे ना ते 1852च्या काळात आहे. आणि तिसरं जे युद्ध आहे ते 1800 कितीच्या काळात आहे? 85च्या काळात. इंग्रज ब्रह्मदेश युद्ध. म्हैसूर युद्ध एकूण 4 युद्ध आहेत. पहिलं जे युद्ध आहे ना ते 1767 ते 69च्या काळात आहे. दुसरं जे युद्ध आहे ना ते 1780 ते 84च्या काळात आहे. तिसरं जे युद्ध आहे ना ते युद्ध 1789 ते 1792च्या काळात. आणि चौथं जे युद्ध आहे ना ते 1799च्या काळात आहे. हे असे एकूण 4 युद्ध आहेत. ह्या 4 युद्धामध्ये जर बघितलं ना, इंग्रज मराठा युद्धाचा आणि ह्या मुंबई सरकारने रस्ते कॅनॉल ह्याचा काही संबंध नाही. अफगाण युद्धाचा तर कसलाच संबंध नव्हता. बर्मा युद्धाचा संबंध आहे, म्हणून त्याचं उत्तर काय सांगता येतं? बर्मा. आता कसं आणि कोणत्या पद्धतीनं माहिती आहे का? हे जे दुसरं युद्ध झालं, हे युद्ध लॉर्ड डलहौसीच्या काळात झालं होतं. आणि डलहौसीने इथून आलेला जो पैसा वगैरे होता किंवा ती कर्जात वाढ केली. बघा 55 मध्ये मुंबई सरकारने रस्ते आणि कॅनॉल इत्यादीसाठी 2 कोटी कर्जात वाढ केलेली, परंतु त्या पैशाचा वापर त्यांनी इथं केलेला होता. म्हणजे 1852 मध्ये वगैरे म्हणजे त्याचा वापर वगैरे केलेला होता असं आपल्याला सांगता येईल. बर्मा युद्ध डलहौसीच्या काळात. 1885 मध्ये तर सगळा ब्रह्मदेश लॉर्ड डफरीनच्या काळातलं युद्ध आहे. लॉर्ड कोणाच्या काळातलं? डफरीनच्या काळातलं. जर बघायचं असेल आपल्याला तर मी सांगेन तुम्हाला. बघा काय माहिती आहे का, आपल्याकडं बघा इथं भाग आहे. हे इंग्रज मराठा 3 युद्ध आहेत. इथं अतिशय चार्ट हे आपल्या क्लासच्या नोट्स आहेत. तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्या क्लासवर आहे, ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. पहिलं इंग्रज मराठा युद्ध, दुसरं इंग्रज मराठा युद्ध, तिसरं इंग्रज मराठा युद्ध. ह्याच्यामध्ये सगळे घटक इथं सुरतचा तह, पुरंदरचा तह, वडगावचा तह, सालबाईचा तह दिलाय. त्यानंतर दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात देवगावचा तह, सुरजे अंजनगावचा तह, राजापूर घाटचा तह आहे. त्याच्यानंतर इंग्रज मराठा तिसरं युद्ध हो का पुणे करार दिलाय, मंदसौरचा करार आहे. त्याच्यानंतर खडकीची लढाई आहे. आणि ही पेशवेकालीन काय बारभाई वगैरे हे सगळं इंग्रज मराठा युद्धामध्ये झालेला भाग आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही जर बघितलं असेल समजा इंग्रज मराठा युद्धाच्या नंतर जर पुढचा भाग तर काय माहिती आहे का, ह्याच्या पुढे बघू आपण आता. इथं हे बघा इंग्रज आणि म्हैसूर 4 युद्ध आहेत इथं. इंग्रज आणि म्हैसूर हो का पहिलं युद्ध 67 ते 69, दुसरं युद्ध 1780 ते 84, तिसरं युद्ध 1789 ते 92 आणि चौथं 1799. ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिले. इथं गव्हर्नर कोण कोण होता ते गव्हर्नर दिले. त्याच्यानंतर तह झालेले आहेत आणि ते तह कशा पद्धतीने आणि कोणते आहेत? मद्रासचा तह, मंगलोरचा तह, श्रीरंगपट्टणमचा तह. आपण याच्यावर व्यवस्थित एक लेक्चर घेऊ, समजतंय? कारण आता तो भाग असेल. त्याच्यानंतर अजून एक थोडंसं भाग दाखवतो तुम्हाला. तो भाग म्हणजेच कुठला असेल बघा. आपण इंग्रज मराठा एक बघितलं, त्याच्यानंतर इंग्रज म्हैसूर बघितलं, त्याच्यानंतर इथं छोट्यामध्ये दिले बघा. हे का इथं बघा आत्ता बघितलेलं आपण इंग्रज अफगाणिस्तानचं युद्ध आहे. इथं गव्हर्नर दिलेत, त्याच्यानंतर त्यांचे वैशिष्ट्य दिलेत.
इथं इंग्रज ब्रह्मदेश युद्ध आहेत आणि इंग्रज इथं कोण आहे, अफगाणिस्तानचं काय दिलंय, युद्ध वगैरे दिलेला भाग असेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या क्लासच्या एकंदरीत नोट्स आहेत. तुम्हाला जर कोणाला हव्या असतील तर तुम्ही क्लासच्या ऑफिसशी संपर्क साधा आणि तुम्ही तिथल्या नोट्स वगैरे घेऊ शकता. चला आपण इथं आलतो बरोबर आहे या ठिकाणी की बाबा मुंबई सरकारने काय कशा पद्धतीनं भाग केलेला होता. चला पुढे जाऊ आपण आता. बघा पुढील वाक्यावरून व्यक्ती ओळखा. तो व्यक्ती कोण आहे बघा. जन्म गुजरातमधील टंकारा येथे झाला. त्यांच्या वडिलाचं नाव काय, अंबाशंकर. ते अतिशय सनातनी होते आणि ते व्यक्ती कोण आहे, दयानंद सरस्वती आहेत. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भात माहिती आहे. स्वामी दयानंद सरस्वती म्हणलं की आपल्या समोर लगे आर्य समाज येत आहे. आर्य समाजाची स्थापना, आर्य समाजाने केलेलं काम असेल, आर्य समाजाचा संदेश असेल, आर्य समाजाने जे पूर्ववैदिक कालखंडातल्या गोष्टी होत्या म्हणजे स्त्रियांनी यज्ञोपावीत घालावे, स्त्रियांनी वेदाचं अध्ययन केलं पाहिजे, जातीयतेचं उच्चाटन केलं पाहिजे, त्याच्यानंतर चातुर्वर्ण व्यवस्था ही जन्मसिद्ध नसून ती गुण आणि कर्मावर अवलंबून असावी असे म्हणणारे व्यक्ती कोण आहेत, स्वामी दयानंद सरस्वती होते. म्हणजे 1845ला ग्रहत्याग केला आणि भारतभर केशवचंद्र सेन यांच्या सल्ल्यानुसार भटकंती केली आणि हिंदू धर्माचा प्रसार प्रचार करणारे व्यक्ती म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आहेत. आणि असा जर प्रश्न आला गांधीजींच्या अगोदर अहिंसात्मक विचार करणारा व्यक्ती म्हणजे कोण आहेत, स्वामी दयानंद सरस्वती आहेत. हे पण एकंदरीत बघून घेऊ आपण. त्याच्यानंतर बघा म्हणजे एक इथंपर्यंत म्हणजे स्वामी दयानंद सरस्वतीपर्यंत आपले असे जवळपास एकंदरीत एक 13-14 प्रश्न होते आणि हा भाग म्हणजे 13-14 प्रश्न STA पूर्व 2015च्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न मी घेतले. त्याच्यातल्या 4ही प्रश्नाचं एकंदरीत काय केलंय, विवेचन केलंय, त्याचे पूर्ण पद्धतीनं सगळं विश्लेषण या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि थोडासा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून जे आत्ताचे इंग्रज मराठा, इंग्रज ब्रह्मदेश हे युद्ध थोडंसं मी तुम्हाला नोट्सच्या मार्फत सांगितलेत, पण आपण घेऊ इंग्रज मराठा युद्धाचा व्हिडिओ करू, इंग्रज शीख युद्धाचा करू, इंग्रज ब्रह्मदेश युद्धाचा करू, इंग्रज अफगाणिस्तान युद्धाचा करू, जे पूर्ण राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि इकडं आपल्याला कंबाईनला वगैरे त्याच्यावर एखादा प्रश्न आला तर येतो, अन्यथा येत नाही, म्हणून थोडंसं त्याला मी ओझरतं घेतलं. पण राज्यसेवा जे राज्यसेवा करतात त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर आपण एखादा व्हिडिओ तयार करू. असेच आमच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पसरवायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबू.